श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री गजानन महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं ही परिसर देवता ज्या आहेत आपण त्यांचे श्लोक म्हणूया. सगळ्यांना येतात, सगळ्यांनी बरोबर म्हणायचं. रामापासून सुरुवात करायची किंवा गुरुचं म्हणूया. ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखामान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सावकाश डोळे उघडून शांत. आरंभी जी आपण नावं उच्चारतो ती एका अर्थाने प्रत्येक जो वक्ता असेल, लेखक असेल, प्रवचनकार, कीर्तनकार असेल, त्याची एक परंपरा असते. ती गुरुपरंपराच असली पाहिजे असं नाही, ती विचारांची परंपरा असू शकते. आपण सुरुवातीला श्री देवी शारदा म्हणतो आणि नंतर देव गणेश म्हणतो. तर आधी देव गणेश आणि नंतर शारदा का नाही म्हणायचं काय हरकत आहे. पण सरस्वतीचा वरदहस्त असल्याशिवाय गणेशसुद्धा एका अर्थाने कार्यरत म्हणजे ॲक्टिवेट होत नाही. गणेशाला ॲक्टिवेट करायला सरस्वती लागतं.
म्हणून आपण म्हणतो की लायब्ररीतली जी पुस्तकं आहेत ना, तो गणेश आहे. ज्यावेळेला ते पुस्तक काढून वाचून रेफरन्स केला जातो त्यावेळेला ती सरस्वती बनते. सिद्धांत आहेत, लॉज, रूल्स, प्रिन्सिपल्स, गणेश आहे. बट वेन दे आर अप्लाइड, आपण ते ॲप्लिकेशन केलं की त्याची शारदा बनते. कारण ॲप्लिकेशनमध्ये गती आहे. लक्षात ठेवा, काही ना काहीतरी करणं आहे ना, हा बसलेलाच आहे. कोण? आमचा गणेश. म्हणजे ज्याला आपण एका अर्थाने स्टॅटिक किंवा पोटेन्शियल हा शब्द वापरतो आणि इकडे डायनॅमिक किंवा कायनेटिक हा शब्द वापरतो. सरस्वती ही डायनॅमिक आहे आणि कायनेटिक आहे. आणि हा कसा आहे? हा स्टॅटिक आहे आणि पोटेन्शियल आहे, फुल ऑफ पोटेन्शियलिटी, असा गणेश आहे. म्हणून ज्ञानाचा देव गणेश, विद्येची देवता सरस्वती. विद्या जी आहे ना ती नेहमीच सरस्वती, वाहणारी, प्रवाही, ती स्थिर नसणार. आणि म्हणून अनेक विद्या, अनेक कला ही निर्माण होतात, ती सरस्वतीमुळे निर्माण होतात. एक उदाहरणच जर सांगायचं असेल तर आपण ज्या वेळेला सरस्वतीचा विचार करतो, सरस्वती पूजन वगैरे आपण करतो, गणेश पूजाही करतो. गणेश पूजा, मग गणेशाला आणतो, मंत्र म्हणतो, पूजा करतो, नंतर उत्तर पूजा करून मंत्र काढून घेतो आणि मुख्य म्हणजे काय करतो? आपण त्याचं विसर्जन करतो. सरस्वतीचंही विसर्जन करतात, हे लक्षात ठेवा. सरस्वतीचं आवाहन आहे, आणल्यानंतर स्वागत आहे, नंतर पूजन आहे, विसर्जन आहे आणि मध्ये एक आहे बलिदान. आता बलिदान काय प्रकार आहे? सरस्वतीला बलिदान नाही, बळी देतात. अजूनही बंगालमध्ये या काळात बोकड बळी दिले जातात. कारण रक्त ही जी काली माता आहे की जिची पूजा केली जाते, शक्ती शाक्त संप्रदाय म्हणतात. आणि शाक्त संप्रदाय हा एका अर्थाने तांत्रिक संप्रदाय आहे. तंत्र, मंत्रापेक्षाही तंत्र, अघोरी, कठोर उपासना करणारे अशांचा तो शाक्त संप्रदाय आहे. मग तिथे देवीला काय लागतो? देवीला रक्ताचा नैवेद्य लागतो. म्हणजे अगदी पूर्वी तर काय, अशाकडे आपल्याकडे जसं गोमुख असतं तीर्थ वगैरे पडायला, तसं बकरं मारलं की त्याचं रक्त व्हायला गटार असायचे. अजूनही ते किती प्रमाणात आहे माहीत नाही, पण विवेकानंदांच्या काळात सुद्धा होतं. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हे सगळं बंद झालं. देवाच्या नावे हे तुम्ही करू नका. मागे तुम्हाला एक प्रसंग सांगितला होता की जत्रा होती देवीची आणि गाडगे महाराज जात होते. तिने बघितलं की एक बाई आहे, तिच्या कडेवर एक लेकरू आहे, उजवीकडे एक बकरू चाललेला आहे आणि इकडे एक कुकरू म्हणजे कोंबडा आपण म्हणतो, कुकरू आहे, बकरू आहे, लेकरू आहे आणि ती निघाली देवीकडे. गाडगे महाराज म्हणतात की ह्यानं घेऊन देवीच्या दर्शनाला. ती म्हटली नाही नाही, हे लेकरू आहे ना माझं, की आजारी होतं आणि ते बरं व्हावं आणि परत छान पूर्वीसारखं ॲक्टिव्ह व्हावं म्हणून मी 2 नवस बोलले होते. बरं व्हावं म्हणून मी तो बकरू आणि आता परत व्हावं म्हणून तो कुकरू, ह्यांना मी बळी देणार आहे. नवस बोललेले. आता गाडगे महाराजांची सांगण्याची एक पद्धत होती. अगं देवीला का गं? ती सगळ्यांची आई नाही का? तू आई आहेस ना? नाही, ती माझीसुद्धा आई आहे. आणि सगळ्यांची म्हणजे कुणाची? या बकरूची आहे का? आहे ना. या कुकरूची आहे ना? आहे ना. लेकरूची आहे ना? आहे. मग एक लेकरू वाचावं म्हणून बकरू आणि कुकरू त्या देवीला अर्पण करणं, मारणं हे किती बरोबर आहे? ती म्हणते मी हा विचारच केला नाही. म्हणजे माझं लेकरू वाचवा म्हणून ते दुसरं बकरू ते देवीचं लेकरू आहे ना, ती कसं स्वीकारेल? ही अंधश्रद्धा आहे. म्हणून काय की आपण जर बारीक विचार केला तर संतांनी आपली दृष्टी निराळी केलेली आहे. माझं निरंतर जागवी ते म्हणतात, झोपूच देत नाही. आणि ही झोप शरीराची नाही आहे, ही झोप आहे ती बुद्धीची झोप आहे. आपण म्हणतो ना, या निशा सर्व भूतानाम तस्याम जागरती संयमी. ज्या वेळेला सगळी भूत मात्र म्हणजे त्याच्यात कुत्री वगैरे मांजरी येऊ देत, माणसं सगळी झोपलेली असतात त्यावेळेला संयमी म्हणजे मनीषी म्हणजे विद्वान, ऋषी, मुनी जागे असतात. आणि ज्यावेळेला बाकीचे जागे असतात त्यावेळेला हे झोपलेले असतात. आता जागणं आणि झोपणं हे शारीरिक नाही आहे, लक्षात ठेवा. बिलकुल शारीरिक नाही आहे. मग तुम्ही म्हणाल बरं आहे ना, सगळी माणसं झोपतात त्यावेळेला जे जागे असतात ते महान विद्वान असतात, ते महान कर्म करणारे असतात. मग चोर वगैरे झाले की चोर रात्री जागे असतात, हे स्मगलर्स वगैरे रात्री जागे असतात, अँटी सोशल करणारे रात्री जागे असतात ज्यावेळेला लोक झोपलेले असतात. हे झोपणं शरीराचं नाहीच आहे. जिकडे सगळे लोक धावतात ना तिथे हे शांत असतात, उलट्या दिशेने जाते.
धावा तुम्ही, तुम्हाला धावायचं आहे ना धावा. म्हणजे प्रवाह आहे, प्रवाह करंट, आणि त्या प्रवाह पतित म्हणजे त्याच्यात पडलेलं लाकूड जाणार आहे, त्याच्यात पडलेलं प्रेत जाणार आहे, त्याच्यात ज्याला पोहायला सगळं पान सगळं जाणार आहे, प्रवाहात पडलेलं आहे. प्रवाहाच्या दिशेने जे जातात त्यांना म्हणलेलं आहे की हे मेजॉरिटी आहे, बहुसंख्य लोक आहेत. पण जे थांबतात आणि उलट्या दिशेने जातात ते खरी महान माणसं आहे. आणि म्हणून इंग्लिशमध्ये सुद्धा अशाच अर्थाची कविता आहे की तुम्हाला म्हणतात ना, द हाईट्स अटेंड बाय द ग्रेट. ही जी महान माणसं आहेत त्यांनी जी उंची गाठलेली आहे निरनिराळ्या क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात आहे, काव्य क्षेत्रात आहे, क्रीडा क्षेत्रात आहे, अगदी सगळे राजकारणीसुद्धा खूप अत्यंत उच्च असे महान विचारांचे होऊन गेलेले. म्हणजे हाईट्स अटेंड म्हणजे अचीव्ड बाय द ग्रेट वर नॉट अटेंड म्हणजे अचीव्ड बाय अ सडन फ्लाईट. उडले आणि गेले असं घडलेलं नाही. दे व्हाईल द अदर्स स्लेप्ट, बाकीचे झोपलेले होते. दे वर टॉयलिंग अपवर्ड इन द नाईट, रात्र रात्र जागत होते. सायंटिस्ट रात्र रात्र जागत होते. व्हाईल अदर्स स्लेप्ट दे वर टॉयलिंग, दे वर वर्किंग हार्ड अपवर्ड इन द नाईट, थ्रू आउट नाईट. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून गजानन महाराज काय किंवा गाडगे महाराज काय हे काही शिकलेली मंडळी नव्हते. पण ज्ञान जे 4 दिवारीमध्ये मिळतं, 4 रूम्समध्ये, त्याला फार सुंदर शब्द आहे, एक्स्ट्रा म्युरल आणि इंट्रा म्युरल. म्युरल म्हणजे वॉल. 4 भिंतीच्या आत जे ज्ञान मिळतं त्याच्यात आपण आता ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD वगैरे सगळं करतो. PhDला तरी तुम्ही समाजात मिसळावं अशी अपेक्षा असते. त्याच्या बाहेर जे ज्ञान मिळतं ते खरं ज्ञान आहे. त्याचं लगेच सरस्वतीत रूपांतर होतं. ते ज्ञान राहत नाही, लगेच त्याचं उपयोजन होतं. उपयोजन मीन्स ॲप्लिकेशन. 2 अत्यंत चांगली सूत्र आहेत लक्षात ठेवा, एक सरस्वतीच्या बाबतीत आणि एक गणेशाच्या बाबतीत. म्हणजे ज्ञान आणि विद्या. ज्ञान म्हणजे गणेश. ज्ञानात एव तु कैवल्यम, म्हणजे ज्ञानातूनच कैवल्य म्हणजे मुक्ती मिळते, ज्ञानातून. बरोबर. पण विद्येच्या बाबतीत काय सांगितले, सा विद्या या विमुक्त आहे. जी मुक्त करते ती विद्या, म्हणजे मुक्त करते ते ज्ञान आणि मुक्त करते ती विद्या. कशातून मुक्त होते, आपल्या ज्या मर्यादा आहेत, ज्या आपणच घालून घेतलेल्या आहेत, जी कुंपणं आहेत, कंपाऊंड्स आपणच घालून घेतलेल्या आहेत. मला ते जमणार नाही, तसं ते घडणार नाही, माझ्या जीवनात कधीच माझ्या मनासारखं घडणार नाही, या मर्यादा आहेत. या मर्यादा पाळून पुरुषोत्तम होता येतं, हे रामाने दाखवलं. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम, हे लक्षात ठेवा. म्हणून नात्यांची, प्रत्येक नात्याची मर्यादा त्यांनी पाळलेली आहे. पती म्हणून पाळलेली आहे, भाऊ म्हणून पाळलेली आहे, स्वामी म्हणून पाळलेली आहे, पुत्र म्हणून पाळलेली आहे. विचार करा तुम्ही, रामाच्या जीवनात प्रत्येक जी व्यक्ती आलेली आहे तिचं रामाशी एक नातं आहे आणि त्या नात्याची एक मर्यादा आहे. एक तुम्हाला सहज सांगतो, नवीन वाटेल विषय जरा. शत्रूसुद्धा धर्म म्हणलेलं आहे आपण, हे दुसरीकडे कुठेच विचार नाही. आता एक युद्ध वगैरे चालू आहे, म्हणजे काय ते पकडायचं, मुलांना मारायचं, काय वाटेल ते चालू आहे सध्या. हे मानवतेच्या विरुद्धच आहे ना. हे राष्ट्र असू दे, ते राष्ट्र असू दे, घडते ते अमानुष, पाशवी. पाशवी इज पशुसारखं, ब्रुटल, आणि अमानुष इज इनह्युमन, नाहीच आहे. हे विचार करा. हा जो सगळा प्रकार आहे तो प्रकार घडतोय कारण मी फक्त स्वार्थ, मी केंद्र मानलेलं आहे. मला सत्ता पाहिजे, मला संपत्ती पाहिजे, मला उपभोग पाहिजे. हे लक्षात ठेवा. सत्ता, संपत्ती, उपभोग, या 3 गोष्टी लक्षात ठेवा. त्याला 4थं जोडायचं असेल तर सौंदर्य जोडा. कारण हल्ली सगळ्यात चांगला व्यवसाय कॉस्मेटिक्स अँड ब्युटी पार्लर्सचा चाललेला आहे, माणसांच्या बाबतीत सुद्धा. हे लक्षात घ्या तुम्ही. कारण का की ते सौंदर्यही पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात जास्तीत जास्त एफेमेरल किंवा मोमेंटरी, सतत बदलणारे ते सौंदर्य आहे बाहेरचं, देहाचं. त्यातल्या त्यात सांगितलं, सत्ता येईल आणि जाईल, संपत्ती येईल आणि जाईल, उपभोग, अरे उपभोगाचं सगळ्यात हायेस्ट समिट, दॅट इज द बिगिनिंग ऑफ द डाऊनफॉल. याला अत्यंत चांगलं उदाहरण दिलेलं आहे स्त्री पुरुष, नर मादी यांच्यातला संयोग. त्यावेळेला ते अगदी अत्यंत आनंदाच्या पीकवर असतात, पण किती, दॅट मोमेंट, नंतर डाऊन हिल. शिखराची व्याख्याच ती केलेली आहे. क्लायमॅक्स म्हणजे काय की अगदी वर चढतात, त्याच्या सर्व बाजूनी उतार आहे, हिमालयाच्या सर्व बाजूनी उतार आहे. असं नाही बाबा हे आहे नंतर प्लॅटो आहे, नाही, सगळ्या बाजूनी उतार. दॅट इज कॉल्ड पीक, शिखर. हे महत्त्वाचं. सगळ्या उपभोगांना हा नियम लागू आहे की मोमेंटरी प्लेजर आहे, मोमेंटरी, हे नाही
टिकणारं नाही आहे. टिकणारं हे आतलं प्लेजर आहे. त्याच्यासाठी आपण इथे जमतो आहे. आज महिन्यांचा हिशेब केला तर 21 महिने पूर्ण झालेले आहेत. म्हणजे महिन्यांची दुर्वांची जोडी आपण गजानन महाराजांना वाहणार आहोत. पुढच्या महिन्यात 21वा अध्याय असणार आहे. अध्यायांची दुर्वांची जोडी आपण गजानन महाराजांना पुढच्या महिन्यात वाहूया. त्याच्यानंतर सगळा हा जो ग्रंथ आहे, ही जी सगळी चित्र आहेत, त्या चित्रातून एक असा काही संदेश दिला आहे का? गजानन महाराजांच्या चरित्रावर निश्चित असं काही शिकायचं आहे का? हा विषय असेल. म्हणजे गजानन महाराजांचं चरित्र आहे श्री गजानन विजय अप्लाइड टू लाईफ. आणि कसं हॉलिस्टिक हा शब्द आहे, समग्र, सगळ्या वयाच्या सगळ्या पातळीवर गजानन महाराज, जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात गजानन महाराज, आपल्या सगळ्या अनुभवात सगळ्या प्रसंगात गजानन महाराज, सगळ्या स्थळी गजानन महाराज, सगळ्या काळी गजानन महाराज, आणि शेवटचं सगळ्या कृतीत गजानन महाराज. अप्लाइड टू लाईफ, श्री गजानन विजय अप्लाइड टू लाईफ, गीता अप्लाइड टू लाईफ. प्रत्येक गोष्ट लाईफचं ॲप्लिकेशन जर आलं नाही तर नुसतं मुखोद्गत पाठ करून, नुसतं पारायण करून, नुसत्या प्रदक्षिणा घालून काही उपयोग होत नाही. अर्थ समजला पाहिजे. म्हणून 2 शब्द आपण काल 3 प्रवाह बघितले होते. कुठल्याही देवाची उपासना करायची असेल तर एक नामस्मरण आहे, दुसरं उपासना आहे, तिसरं पारायण आहे. हे त्रिविध 3 महत्त्वाचे प्रवाह आहे. आता हे काय 2 शब्द, एक चिंतन पाहिजे त्याला लक्षात ठेवा, आणि दुसरं ध्यान पाहिजे. मेडिटेशनल नाम, मेडिटेशनल उपासना आणि मेडिटेशनल पारायण. मेडिटेशन ध्यान, आणि दुसरं आहे रिफ्लेक्टिव्ह. रिफ्लेक्ट म्हणजे विचार करणे, आणि रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब. मी जे विचार करतो, मी जे वाचतो, त्याचं रिफ्लेक्शन माझ्या लाईफमध्ये नको पडायला पाहिजे, पडायला पाहिजे इमेज. हे महत्त्वाचं आहे. म्हणून रिफ्लेक्टिव्ह नाम, रिफ्लेक्टिव्ह ध्यान आणि रिफ्लेक्टिव्ह उपासना. एक चिंतनात्मक आहे आणि दुसरी ध्यानात्मक आहे. तरच आपली उपासना स्थिर होईल, खोल जाईल आणि आपल्याला एक छान आनंद देऊन जाईल. ही अंतरंगीची उपासना आहे. म्हणून 4 शब्द आपण जे वापरतो नेहमी करतो ना, ती अर्चना. आणि देवळात पुजारी असतात त्याला अर्चक म्हणतात. अर्चक आणि अर्चना. ती जर सर्व बाजूनी करायला आराधना झाली, त्याला अंतरंगाची जोडेल की उपासना झाली. म्हणजे आत जवळ, आणि ती दीर्घकाळ झाली की साधना झाली. सुंदर शब्द आहेत. अर्चना, आराधना, उपासना आणि साधना. हे सगळं आपल्या उपासनेत आलं पाहिजे. एका दिवसात होत नाही. साधना म्हणजे तपश्चर्या आहे, आणि तपश्चर्या म्हणजे 12 वर्ष म्हणजे एक युनिट आहे तपश्चर्याचं. तप म्हणजे 12 वर्ष. 12 वर्ष झाल्यानंतर एक, लहानपणी आम्ही म्हणायचो ना त्याला 10 मार आणि 1 मोज. 100 फटके, 10 मार फटके आणि 1, आणखीन 10 मार 2. तसं इथे आहे. आपण जर विचार केला तर उपासना नामस्मरण किती करायला पाहिजे. 12 वर्ष कर आणि 1 तप म्हण. 12 वर्षे 1 युनिट आहे. कशाचं? या उपासनेचं, साधनेच्या क्षेत्रात. म्हणून साधना म्हणजे तपश्चर्या. म्हणजे सर्व दिशेने सर्व बाजूनी आराधना. त्याच्यात निरनिराळ्या उपासना येतात. त्याच्यात नाम येतं, त्याच्यात जप येतो, नाम आत घेतलेलं, जप सगळ्यांच्या बरोबर घेतलेला. त्याच्यात भजन येतं, प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, पारायण हे सगळं येतं. आणि मुख्य म्हणजे काय की आपण ज्याला म्हणतो ध्यान, नाम, अनुसंधान. मेडिटेशन येतं, आतलं नाम येतं, आणि अनुसंधान इज कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट और कॉन्स्टंट रिमेंबरन्स टू दॅट डिव्हिनिटी. की जी दिव्यता आहे. गजानन महाराज हे महाराज आहेत का? आता देह कुठे त्यांचा? म्हणून तुम्हाला सांगितलं सुरुवातीला आपण जी नावं घेतो ती नुसती नावं नसतात, नुसती चित्र नसतात, तो एक प्रभाव असतो. आपण श्री देवी पहिल्यांदा देवी शारदा म्हणतो. शरद ऋतू आता जो सुरू होणार आहे तो रविवारपासून शरद ऋतू, शारदा, गणेश आत्ता सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर प्रभू श्री रामचंद्र. रामचंद्र का? आपलं उपास्य दैवत असतं, आराध्य दैवत असतं, आणि ते कुलदैवतापेक्षा निराळं असू शकतं. कुलदैवत एक असेल पण मी उपासना करतो, आराधना करतो, मला वाचन वगैरे करायला आवडतं रामाचं, कृष्णाचं, दत्ताचं, मग ते माझं आराध्य दैवत बनतं. ते कृष्णाशिवाय कुठलाच विचार पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा हा वर्तमान काळातला श्लोक आहे. बाकी गीता ही भूतकाळातली आहे ना. असं घडलं, पहिलाच प्रश्न विचारतो, सांग संजया
पहिल्यापासून सांग काय घडलं, माझ्या मुलानं काय केलं दुर्योधनानं, दुर्योधन कुठे गेला. मग संजय सांगायला लागतो, दुर्योधन पहिल्यांदा गेला द्रोणाचार्यांच्याकडे गेला, भीष्माचार्यांना वाईट वाटलं, पण द्रोणाचार्यांना सांगितलं ते भीष्माचार्यांनी ऐकलं. द्रोणाचार्यांच्याकडे गेला कारण का की भीष्माचार्यांवर त्याचा विश्वास नाही आहे, कारण भीष्माचार्यांनी आधीच सांगितलेलं आहे 5 पांडव आणि आपल्याकडे मांडाय एकाही पांडवाला मी मारणार नाही. मग कसे युद्धाचे सेनापती सांगावर, सगळे पांडव मेल्याशिवाय युद्धाचा निकाल नाही आहे. पण हा सेनापती म्हणतो पांडवही माझे नातू आहेत जसे कौरव आहेत, मी एकाही पांडवाला मारणार नाही. हे लक्षात घ्या. हे का मी तुम्हाला सांगतोय, पुढे जर विचार केला आपल्याला तर हे आराध्य दैवत आहे. कृष्णाशिवाय कुठलाही विचार भारतात काय जगातल्या तत्त्वज्ञानाचा पूर म्हणून भगवान. नंतर हनुमानाचं नाव घेतो आपण. हनुमंताशिवाय मी जगणंच शक्य नाही. माझी सगळी शक्ती आहे ना ती हनुमंतामुळे आहे, माझी सगळी बुद्धी हनुमंतामुळे, माझी स्मृती हनुमंतामुळे. सध्या हनुमंत इज फेलिंग अस, और वी आर फेलिंग हनुमंत, म्हणून विस्मरण व्हायला लागलेलं. हे विस्मरण जे होतं आणि जरा जास्त विस्मरण झालं की त्याला डिमेन्शिया म्हणतात आणि परमनंट झालं की त्याला अल्झायमर्स म्हणतात. हे विस्मरण आहे. आपण हनुमानाला फेल केलेलं आहे, हनुमान आपल्या बाबतीत फेल झालेला आहे. हनुमान म्हणजे श्वसन, श्वास. मोठे प्राणायाम वगैरे करतो, प्राणायाम करणाऱ्याची बुद्धी स्मृती तेजस्वी राहिली पाहिजे, पण विस्मरण आलं. कारण का दुसऱ्या बाजूने प्राणायामाच्या वेळेला 15 मिनटं अर्धा तास प्राणायाम केला आणि बाकीचे 23.5 तास कसा जगला. त्यावेळेला प्राणांचा विचारच नाही आहे, निष्प्राण जगतो मनाच्या पातळीवर. हे विचार केलं पाहिजे. आणि म्हणून आपण रामाचा, हनुमंताचा, नंतर व्यास आणि शंकराचार्य यांचं ऋण सगळ्यांवर आहे. खरं आपण मानलं पाहिजे. आपल्या अभ्यासात जर हे 2 असतील, व्यास आहेत ना, लक्षात ठेवा सगळ्या वाङ्मयाला त्यांनी स्पर्श केलेला आहे व्यास. आणि ज्यावेळेला हे म्हणतात ना दासगणू किंवा गणुदास वर्णन करतात कुठल्याही संताचं, त्यावेळेला व्यासांनाच नमन असतं, व्यासांचं स्मरण असतं. कारण 18 पुराण, 18 महापुराण आणि उपपुराण व्यासांनी लिहिले. व्यासांनी वेदांचे भाग केले, आपल्या शिष्यांना शिकवले आणि नंतर ते शिष्य निरनिराळ्या ठिकाणी मग वैशंपायन होते, जेमिनी होते, हे सगळे शिकवायला लागले. विचार करा तुम्ही, व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिले. व्यासांनी जो वेदांत उपनिषदावर व्यासांचा अटस आहे. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, सगळं जग व्यासांनी उष्ट केलेलं आहे. म्हणजे जगातले सगळे तुम्हाला सांगतो जे विषय आहेत ते व्यासांनी स्पर्श केलेले आहेत. एवढी प्रतिभा व्यासांची. शंकराचार्यांनी ते आपले ग्रंथ आहेत ना ते गद्यात आणले. कळत नव्हती गीता, पण शांकर भाष्य, अरे साधं विष्णू सहस्रनाम कळत नव्हतं, शांकर भाष्य, हे सगळं झालं. आणि त्याच्यानंतर आपण शेवटी ज्या मंदिरात बसलेलो असतो त्या मंदिराच्या देवतेला नमस्कार करायचा आणि आपले जे सद्गुरू असतात त्यांना नमस्कार, असा तो क्रम आहे. जो सुरुवातीला आपण नामं घेतो ती वाटेल ती नामं घेत नाही, त्याच्यात एक क्रम आहे आणि एक केवढा आधार आहे. माझ्या मागे कोण कोण आहेत, माझ्या मागे सद्गुरू आहेत, त्यांच्या मागे गजानन महाराज आहेत, त्यांच्या मागे शंकराचार्य आहेत, त्यांच्या मागे व्यास आहेत, त्यांच्या मागे हनुमान आहे, त्याच्या मागे कृष्ण आहे, राम आहे आणि त्याच्या मागे गुरु आहेत, सद्गुरू आहे. सद्गुरू सगळ्यांच्या मागे त्यांच्या. हे एवढ्यांचा जर मला पाठिंबा आहे कुठलीही कृती करताना, तर मला घाबरायचं काय कारण आहे. कुठलीही कृती करताना तुमचं ऑपरेशन होते, नावं घ्या. याच्यात मी कुलदेवतेचं नाव नाही घेतलेलं, कारण काय आराध्य देव आहे ना, उपास्य देव आहे ना, तो जास्त महत्त्वाचा आहे. कुलदेवतेचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही, तुम्हाला जर माहीत असेल कुलदेवता तर. पण अस्माकम कुलदैवतम रामाला म्हणलेलं आहे त्यांनी. आणि राम कुणाचंच कुलदैवत नाही असे म्हणणारे पंथ आहेत की राम तुम्ही कसं नाव घातलं, तर राम कुणाचंच कुलदैवत नाही आहे, हनुमान कुणाचंच कुलदैवत नाही आहे. कुलदैवत हा एक निराळा प्रकार आहे. पण ठीक आहे, अशी कुठली तरी आपण एक परंपरा निर्माण केली पाहिजे स्वतःची. म्हणून मी हा एवढा विषय मांडला आणि लोकही यायचे होते. आता बऱ्यापैकी लोक आले, तेव्हा आपण सुरुवात करूया. आज जो विषय आहे, कालचा विषय पुढे सुरू राहणार आहे. कुठला की गजानन महाराजांनी देह ठेवल्यानंतर अनेकांच्याकडे ते देहरूपात गेलेले आहे. स्वप्नात जाऊन प्रेरणा देणं हा एक भाग आहे, पण स्वप्नात सुद्धा ते स्वतः आलेले दिसले ना लोकांना. परंतु इथे तर प्रत्यक्ष आलेले आहेत. कुणाला परमहंस, कुणाला वैरागी, कुणाला भिकारी या वेशात ते आलेले आहेत. देह ठेवलेला आहे, त्यांना काही अशक्य नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक संतांच्या चरित्रात, आणि ती संत कुठल्याही धर्माचे संत असू देत, कुठल्याही काळातले संत असू देत,
एक वाचनासारखं पुस्तक आहे संतांचं आत्मचरित्र. म्हणजे संतांनी स्वतःबद्दल काय सांगितलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुसलमान संत आहेत आणि मुसलमान साध्वी म्हणजे संतिणी आपण ज्याला म्हणतो त्याही आहेत, त्यांच्याही चरित्राचा अभ्यास केलेला आहे. त्या स्वतःबद्दल सांगतात. सगळे संत एका भाषेत बोलतात, भाषा निराळी आहे, पण एकाच पद्धतीने सांगतात की आतच खरं विश्व आहे, आतच खरा विश्वनाथ आहे. बाहेर तुम्हाला जे विश्व दिसतं ती तुमच्या मनाची प्रतिकृती आहे, तुमच्या मनाची कृती आहे. मला जे विश्व दिसतं ते बाकीच्यांना दिसणारही नाही. मला खालून जातानारी काय घाण आहे दुसऱ्याला दिसणारही नाही, तो देहभानच हरवलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की जशी जशी दृष्टी आहे ना तशी त्याची सृष्टी आहे. हा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की गजानन महाराज उरलेले आज जर काही प्रसंग 20व्या अध्यायातले बघणार आहोत, 21व्या अध्यायातही असे प्रसंग आहेत. उलट त्यांच्या कृपेचे प्रसंग आहेत की ही बाई खांब पडला तरी वाचली, तो वरतून पडला तरी वाचला, हे असलेही प्रसंग आहेत. पण आता व्याधीमुक्ती लोकांना हा भाग हवा असतो. सध्या व्याधीग्रस्त मानवजात आहे, व्याधीग्रस्त आणि व्याधीत्रस्त. डेंग्यू तर इतक्या केसेस यायला लागलेल्या आहेत. आता इथे एक रोग वाचणार होता पण सोबीण, हा सोबीण किंवा सोबणीचा रोग आहे, हा डेंग्यू आहे. तिथे सगळे ब्लड काउंट्स कमी होतात, विशेषतः सेल्स आहे त्यांचा काउंट एकदम कमी होतो. तो झालेला आहे एकाला आणि तो कशानेच बरा झालेला नाही आहे. आणि मग शेवटी आता वैद्य गजानन म्हणून पायी ठेवला आणि जवळजवळ मृतप्राय झालेलं, नियर डेथ, मेलेलं नाही आहे ते परत हे होतं. आणि स्वतः चालत ती बाळंतीण झालेली बाई येते, तिलासुद्धा असंच झालेलं आहे. हे व्याधीमुक्ती आहे ना, त्याच्यासाठी गजानन महाराजांचं चरित्र हा विषय लोकांना हवा असतो. लक्षात ठेवा. त्या व्याधीमुक्तीबद्दल काय, त्या व्याधीमुक्तीबद्दल काय. परवा 2 जी प्रवचनं होती नागपूरला, त्याच्यात पहिल्याच्यात मी जनरल सांगितलं सगळं आणि दुसऱ्या शेवटचं वाक्य होतं माझं व्याधीमुक्ती हा उद्याचा विषय आहे. लोक आले विचारायला, त्या सरांना सांगा एकच प्रवचन उरलं आहे त्या व्याधीमुक्तीबद्दल सांगा. मी माझ्या भावाला ठेवलं होतं बाहेर, सगळ्यांना तू भेटणार आहेस, माझा वेळ नाही, मला डिस्टर्बच करायचं नाही. तो म्हणाला दादांनी काल नाही का सांगितलं शेवटचं वाक्य, आज व्याधीमुक्तीचाच विषय. आणि मला त्याने सांगितलं तुझं सुरुवातीला झाल्यानंतर पहिला शब्द व्याधी असला पाहिजे, आधी व्याधी आणि मग प्रवचन. आणि मी त्याप्रमाणे सुरुवात केली. लोकांना इतका आनंद झाला. अरे मी तेच सांगत होतो, कालही तेच सांगितलं होतं, पण काल कसं होतं जरा आपण सूक्ष्म अशी पद्धतीने बोललो होतो, कारण असंख्य पारायण नाम घेतलेली मंडळी तिथे होती. मुद्दा काय आहे, प्रत्येकाला व्याधीमुक्ती पाहिजे. आता कुठली व्याधी, आता कोणाला ज्वर झालेला आहे, नवज्वर, तो बघा म्हणजे ती बाळंतीण झाली, ती जरा अवघड होती, त्यातून सुटली तर तिला नवज्वर झाला. नवज्वर म्हणजे टायफॉईड, त्याला विषमज्वर आहे. नव म्हणजे 9 दिवसांचा ताप, तो संपला नाही तर मग 11 दिवस 13 दिवस 21 दिवसपर्यंत चालतो. हे विषम म्हणजे ऑड संख्या आहे, म्हणून त्याला विषम ज्वर म्हणलेला आहे. तसा त्या बाईला झालेला आहे, त्यातून गजानन महाराजांनी वाचवलं. बऱ्याच ठिकाणी व्याधी ह्या मनाच्या आहेत का, तर त्यालाच खरं उपयोगी पडणार आहे. हे देहाच्या व्याधी प्रारब्धाप्रमाणे येणार आणि भोगाव्या लागणारच. लक्षात ठेवा. त्या आनंदात कशा भोगायच्या, त्याच्यासाठी मन कसं निरोगी राखायचं हा विषय आहे. आणि आज त्याच दिशेनं आपण चर्चा करणार आहोत. आता बघा, भाऊ राजाराम कंवर, भाऊ कंवर हा जो आहे तो आधी येऊन गेलेला आहे. त्यांनी जो नैवेद्य दाखवला तो आपण स्टँडर्ड ते नैवेद्य केलेला आहे. कुठला स्टँडर्ड, भाकरी करायच्या, त्याला लोणी वगैरे करायचं, मिरच्या ठेवायच्या, कांदा ठेवायचा आणि झुणका ठेवायचा, हा नैवेद्य. हा घेऊन तो बसला होता. ती गाडी चुकते वगैरे आपण सगळं बघितलं. आता ही दुसरी आठवण आहे. काय झालं ते बघा. भाऊ राजाराम कंवर खामगावी होता डॉक्टर, ज्यावेळेला त्याला तो फोड झाला होता, ही दुसरी आठवण आहे ना. आणि ते गेले घेऊन आणि म्हणाले की मी आलो आहे, मला वेळ नाही आहे, आलो आहे शेगावून, हा अंगारा, हे तीर्थ घ्या आणि बरं वाटेल तुम्हाला. आणि त्याप्रमाणे त्याला बरं वाटलं. तो त्यावेळेला डॉक्टरीचं शिक्षण घेत होता, आता डॉक्टर झालेला आहे, त्याची अपॉइंटमेंट एका गावी झालेली आहे. प्रसंग बघा काय ते. अगदी असाच प्रसंग सर्व संतांच्या चरित्रात असतो. लक्षात ठेवा. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात सुद्धा आहे. एकाला कोर्टाची केस होती आणि कोर्टाची केस असल्यामुळे तो म्हणला गेलंच पाहिजे. त्यावेळेला तिथे जे लोक होते ते म्हणाले, महाराज होते त्यावेळेला देहात, कशाला जाता आज, उद्या जा ना. नाही म्हणाले, आज गेलंच पाहिजे, जास्तीत जास्त आज दिवसभर राहीन आणि रात्री जाईन. आणि ती कुठपर्यंत नसतं, गोंदवल्यापासून
कोरेगावपर्यंत बैलगाडीने जायचं. एक 2-3 तासाचा किंवा जास्त प्रवास. कोरेगावला रेल्वे मिळायची आणि त्या ट्रेनमधून मग पुढचा प्रवास सुरू करायचा, पण तिथपर्यंत जावं लागायचं. ते हे त्याप्रमाणे ठरलं आणि बैल जात होते. गाडीवाल्याला झोप लागली. त्याचा नेहमीचा रस्ता, बैलांचा नेहमीचा रस्ता, आणि वाटेत तरस वगैरे किंवा कुठलं तरी रानटी जनावर आलं, त्याला पाहून बैल वळले आणि सरळ चालत राहिले आणि गोंधळाला आले. कल्पना करा, अर्धी रात्र चालत गेले आणि उरलेली अर्धी रात्र परत आले. अरे आपण परत गोंधळाला. आता आलोच आहोत ना, आता काय कोर्ट आपल्याला मिळणार आहे, बघूया काय व्हायचं ते झाल्यानंतर महाराज म्हणाले, इतरांना म्हणाले, जनावरांना ते कळतं, जे कळतं ते माणसांना कळत नाही. मी सांगितलं होतं आज जाऊ नका, तरी गेले. पण म्हणाले आता कोर्टाचं काय, उद्या गेल्यावर तिथे कळेल. कोर्टाचं कुणीतरी, कोर्ट म्हणजे न्यायाधीश, न्यायाधीशाचं कुणीतरी गेलं होतं म्हणून न्यायाधीश रजेवर होते आणि त्या सगळ्या केसेस होत्या त्या पुढे ढकलल्या होत्या. हे कळत नाही का महाराजांना, कुठल्याही सद्गुरूला? अरे हे कळतं म्हणूनच ते संत सद्गुरू आहेत, त्यांना ते कळत असतं, पण ते भविष्य म्हणून सांगत नाही. एका व्यक्तीला सांगतात. या भाऊ कवराची गोष्ट बघा. भाऊ राजाराम कवर खामगावी होता डॉक्टर, त्याची तेल्हाऱ्यावर बदली. हे तेल्हारा वगैरे सगळं तिथेच आहे, शेगावच्या आसपासच आहे. बदली असे झाले म्हणून तेथे जाण्याला खामगावाहून निघाला. सहकुटुंब मठात आला, घ्याया श्रींचे दर्शन. कुठलीही महत्त्वाची घटना असेल लक्षात ठेवा तर आपण आपल्या सद्गुरूंकडे जातो. तुम्हाला एक अनुभव सांगतो, म्हणजे फार मार्मिक अनुभव आहे. आपण सगळेजण इथे त्यांनी विचार करायचा की वांते ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला जे येत होते त्यांचे लहान मुलंसुद्धा पहिलीतलं दुसरीतलं यायचं वांतेला, खेळत बसायचं असं. नंतर मग पुढे 8वीत गेल्यानंतर आपण म्हणतो आता त्याला शिंग फुटलीत, आता तो येणार नाही. 10वीत आल्यानंतर आईवडीलच म्हणतात तो 10वीत आहे बाबा, आता कसं यायचं, 12वीत आहे, मी नसेल तर तो अभ्यासच करत नाही. हे काय विचित्र आहे सगळं हे. अरे म्हणलं महाराजांना का नाही सांगत तुमचा मुलगा आहे, अभ्यासाची जबाबदारी तुम्ही घ्या. इगो इज हर्ट, हू इज महाराज? बघा, हा शब्द मी वापरत नाही, पण माझी ॲटिट्यूड तीच आहे. मी काळजी करतो. याचा अर्थ काय आहे? माझा महाराजांवर विश्वास नाही आहे. महाराजांना सांग ना, मी म्हणत नाही, पण माझा अर्थ तोच आहे किंवा भाव तोच आहे. हू इज महाराज? महाराज काय माझ्या मुलांच्या परीक्षेचा अभ्यास घेणार आहेस? महाराज काय माझ्या घरात? अरे मग काय महाराज 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 करता? म्हणून हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या सद्गुरूंचा विचार करतो त्यावेळेला सद्गुरू म्हणजे सर्वोच्च सर्वव्यापी. आपण 4 शब्द जे देवाच्या बाबतीत वापरतो, देव असेल नसेल पण सद्गुरू आहे ना, आपण बघितलं आहे त्यांना, सद्गुरू आहेत. 4 शब्द कुठले वापरतात ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. हे ज्याला कळले शब्द, दीज आर द 4 डायमेन्शन्स ऑफ दॅट डिव्हिनिटी ऑर गॉडहुड, देवाचे. पहिला येतो म्हणजे काय, सर्वशक्तिमान, ऑमनिपोटंट, सर्वशक्तिमान, सगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत. चला, त्याच्यानंतर आहे सर्वव्यापी, ऑमनी प्रेझेंट, प्रेझेंट एव्हरीवेअर, ऑल पॉवरफुल, इज ऑल माइटी आपण ज्याला म्हणतो. ऑमनी, ऑमनी म्हणजे ऑल. ऑमनी हे जे नाव दिलेलं आहे ना त्याच्यात ओम हा शब्द महत्त्वाचा आहे. ओम इज ऑल, ओम इज इन ऑल, ओम इज बिहाइंड ऑल, बियॉन्ड ऑल, सगळं त्याला ओम म्हणतात. म्हणून ऑमनी पोटंट, ऑमनी प्रेझेंट, ऑमनिसायंट, सर्वज्ञ, त्याला सर्व कळतं. आणि ऑमनी विटनेस, सर्व साक्षी, सर्व साक्षी आहे, त्याला चुकवून तुम्ही काहीच करू शकत नाही. आपण फसवतो आपल्याला काय वाटतं की या क्षणी सुपरवायझर हा गॉड आहे आणि त्याला चुकवून मी कॉपी केली तर मी यशस्वी होईल. यशस्वी म्हणजे कॉपी करणारा यशस्वी होईल, बरोबर. पण सुपरवायझर इज नो गॉड. आत बसला आहे, मला माहीत आहे, कुणालाही कळलं नाही जगात मी कॉपी केलेली आहे, तरी मला माहीत आहे ना हे कुठेतरी राहतं की माझा जो रिझल्ट लागलेला आहे, मी जो डॉक्टरची वगैरे डिग्री मिळवलेली आहे, कॉपी केलेली आहे. म्हणून कुणालाही न कळवता काही करता येत नाही आपल्याला, कारण गॉड और सद्गुरू इज ऑमनी विटनेस, सर्व साक्षी. तो सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे, सर्व व्यापी आहे आणि सर्व शक्तिमान आहे. हे विचार करा, हे सद्गुरूंचं लक्षण आहे. मग आता पुढे बघा, म्हणून प्रत्यय आहे. तुम्हाला मी उदाहरण सांगत होते ते फार चांगलं होतं. पुढे मुलं कॉलेजला गेली, कॉलेजला गेल्यानंतर ती घरात उपासना असली तरी येत नाहीत. वरती कुठेतरी आपल्या खोलीत म्हणजे बेळात ते दार बंद करायचं आणि काय करत असतात, अभ्यास करत असतात असं मात्र आपण समजायचं. नाहीतर माझा अपमान येतो, माझी मुलं आणि अभ्यास करत नाहीत, दार लावून अभ्यास करत असतात मुलं, खाली उपासना असते, येत नाही, वांतेला येत नाही. हे सगळे पेरेंट्स
निराश होतात. तुम्ही एकदा त्यांना सांगा. सांगितल्यानंतर त्यांचा जो प्रश्न आहे ना, आज आपण अंतर्मुख होऊया. पुढच्या वेळेला शेवटचा अध्याय आहे. ते प्रश्न काय विचारतात, गेली 10 वर्ष माझी आई आणि बाबा वांतेला जात आहेत, त्यांच्यात कोणती सुधारणा झाली? त्याच्यात काही सुधारणा झालेली नाही, मग आम्ही कशाला येऊ? त्याला उत्तर आहे, अरे म्हणूनच तुम्ही या. तुमचे आईबाबा यायला लागले त्यावेळेला ते 40-50 वर्षांचे होते. त्यांचे गुण दुर्गुण एवढे घट्ट झालेले होते की ते सुधारणं अवघड होतं. अरे तुम्ही आत्ता 10-12 वर्षांचे आहात, 15 वर्षांचे आहात, आत्ता तुम्ही या. कारण तुम्ही स्टील यू कॅन बी मोल्डेड. त्यांचा मोल्ड फोडायचाच फक्त. नवीन मोल्ड काय होणार आहे? रिमोल्डिंग नाही आहे. मोल्ड करण्यासाठी तुम्ही आत्ता या. आपण तोपर्यंत ती पोचली असतात. पण मी तुम्हाला सांगतो, मला माहीत असलेल्या अनेक कुटुंबात मुलं परदेशात जरी गेली तरी आधी वांते आणि गोंदवले केलं पाहिजे. घाईत एका दिवसात वांते गोंदवले करतात आणि नंतर मग अमेरिकेला जातात, इंग्लंडला जातात, जर्मनीला जातात. गेलेली आहेत आपली मुलं. महत्त्वाच्या कुठल्याही प्रसंगी, माझी महत्त्वाची परीक्षा आहे, माझी वायवा आहे, माझं इंटरव्ह्यू आहे, आपण जाऊया. गोंदवल्याला जमलं, निदान वांतेला जाऊया. शक्यतो वांते गोंदवले ती जातात मुलं. विचार करा तुम्ही. मग कुठेतरी एक डीप रूटेड अँड डीप सीटेड, 2 शब्द लक्षात ठेवा. आत मूळ गेलेलं आहे आणि आत स्थापना झालेली आहे. सीटेड, डीप रूटेड अँड डीप सीटेड फेथ त्यांच्यात आहे मुलांच्या. निष्ठा वगैरे नाही, पण फेथ इज देअर की मी महत्त्वाचं काम करतो आहे, सद्गुरूंकडे गेलं पाहिजे. हा फॅमिलीचा सद्गुरू आहे, त्यांनी मान्य केलेला आहे. ते येत नाहीत प्रत्येक उपासनेला, पण कुठेतरी त्यांच्या आत महाराजांची प्रतिष्ठापना झालेली आहे. अपवाद असतील, पण मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आणि ही उदाहरणं अर्थातच आपले जे मोबाईल महेश्वर आहेत ते येण्याच्या आधीची उदाहरणं आहेत. मोबाईल युनिव्हर्सिटी आल्यानंतर काय बोललेलं बरं. आज मी एकाला सांगितलं, आम्ही शिक्षक असताना म्हणत होतो वी आर फायटिंग अ लुझिंग बॅटल. आता मी म्हणतो वी आर फायटिंग अ लॉस्ट बॅटल. मोबाईल काय कमी करायचं, काय करायचं पेरेंट्स विचारतात, मी गप्प बसतो. मी बाकीच्यांना पुढे करतो, अनिल सामंत तुम्ही द्या उत्तर. मी काय उत्तर देणार आहे? कारण पहिली गोष्ट म्हणजे पालकांनी बंद केला पाहिजे ना. ते नाही, आम्ही नाही बंद करणार, मुलांनी बंद केला पाहिजे. आम्ही नाही, मुलांनी बंद केला पाहिजे. हे होणारच नाही आहे. नाही, मुलांनी लवकर उठायला नको. कारण पण तुम्ही 15 मिनटं लवकर उठलं पाहिजे, ते जमणार नाही. मी 8ला उठणार, पण मुलांनी 6ला उठलं पाहिजे, हे जमत नाही आपल्याला. म्हणून आधी केले मग सांगितले, हा नियम अगदी सोपा आहे, पण प्रत्यक्ष जगायला अवघड आहे. इथे काय झालं लक्षात ठेवा, बदली झालेली आहे. अत्यंत महत्त्वाची घटना जीवनातली आहे. अशा वेळेला आपण जाऊन दर्शन घेऊया. त्यावेळेला महाराज देहात नाहीत. हे सगळी उदाहरणं आहेत. त्यावेळेला महाराजांनी समाधी घेतलेली आहे. मठात जाऊया दर्शनाला. म्हणून तेथे जाण्याला खामगाव निघाला. सहकुटुंब मठात आला. घ्याया श्रींचे दर्शन. गाडी केली तेल्हाऱ्याची, तयारी केली निघण्याची. वेळ अस्तमानाची असती झाली तेव्हा. काल अस्तमानावर आपण चिंतन केलेलं आहे. अस्तमान म्हणजे संध्याकाळ, आणि संध्याकाळी सगळेजण घराकडे येत असतात. पक्षी, लेकरं, वासरं आपण बघितलं त्यावेळेला मनही आत येत असतं. म्हणजे मेडिटेशनसाठी आयडियल टाईम इज सनसेट, तो जो संधिकाल आहे. आणि वाचनासाठी, चिंतनासाठी बेस्ट टाईम इज सनराईज, सूर्योदय. चिंतनासाठी प्रभाते मनी रामचिंतित जावा, असा विचार करूया, तसा विचार करूया. डायव्हर्जंट, सूर्य जसा किरण पसरतो ना, लक्षात ठेवा, पसरतो आणि नंतर एकत्रित करून घेतो, ते ध्यान आहे. एकत्रित करून घ्यायला ध्यान लागतं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, आम्ही मुलांना शिकवतो असंच आहे. आत्ता मी समोर बघतोय, मला हेही दिसतंय, तेही दिसत आहे. आता मी ते बघणार नाही, आता मी ते बघणार नाही, आता मी ते बघणार नाही, आता मी ते बघणार, असं करत करत एक सेंटर, दॅट इज कॉल्ड कॉन्सन्ट्रिंग ऑर कॉन्सन्ट्रेशन. हे जमलं पाहिजे ना. आणि कॉन्सन्ट्रेशन सगळ्याचं असतं. आपल्याला वाटतं फक्त डोळ्यांचं आहे, कानांचं आहे. ज्याला संगीताचा अभ्यास असतो, आता बघ किती वाद्य वाजत आहेत, तो म्हणतो 5 वाद्य वाजत आहेत. काय काय वाजतंय, कोणतं वाद्य. आता आपल्याला फक्त बासरी ऐकायची आहे, बासरी ऐकू येते, पण तेव्हा सतारी ऐकू येतोय, तबलाही वाजतोय. नाही, फक्त बासरी ऐकायची. केवढी ही साधना आहे हो. प्रत्येक, आता तू पदार्थ केला, त्या पदार्थात आपण म्हणतो मीठ जास्त झाले का सांग. म्हणजे त्याच्यात बाकीचे आहेत की चवी, त्याच्यात मसाले आहेत, त्याच्यात तिखट आहे, त्याच्यात आलं आहे, लसूण आहे, सगळं आहे. मीठ कसं झालं आहे ते सांग. आणि आपण सांगतो मीठ जिभेने. हे कॉन्सन्ट्रेशन आहे जिभेचं. एक विशिष्ट चव म्हणजे जीभ, एक विशिष्ट ध्वनी म्हणजे कान, एक विशिष्ट दृश्य म्हणजे डोळे, एक विशिष्ट स्पर्श. तुझ्या याला आत्ता निरनिराळे स्पर्श होत आहेत. कपड्यांचे आहेत,
दागिन्यांचे आहेत, लक्षात ठेव. आता मी तुला एक स्पर्श विचारतोय, तो सांगितला पाहिजे मुलाला. हा कसा आहे, हा रफ आहे, हा कसा आहे स्मूथ आहे, हा कसा आहे लाईट आहे, हा कसा आहे हेवी आहे, हे सगळं त्याला सांगायचं. आणि आता मला हा स्पर्श असलेला वस्तू दाखवा. तो बरोबर त्या दागिन्याकडे किंवा त्या कपड्याकडे बोट दाखवतो. हे सेन्सरी ट्रेनिंग हे केव्हा झालं पाहिजे, प्री प्रायमरी EKGत झालं पाहिजे. मुलांना कळत नाही. खरंच तुम्हाला सांगतो, वास घेतला की हे मसाल्याचा कोणता पदार्थ आहे हे पूर्वी शिकवायचे. जाई कुठली, जुई कुठली, पारिजातक कुठलं, बकुळीचं फूल कुठलं, काही माहीत नाही मुलांना, काही माहीत नाही. आणि कसं नाईस फ्लावर, कसा डिश नाईस डिश, पुस्तक नाईस पुस्तक बुक, पिक्चर नाईस, पर्सन नाईस, टीचर नाईस. नाईस शिवाय दुसरा शब्दच नाही माहीत. हे आपण सुधारलं पाहिजे. म्हणजे घरी प्रचंड तुम्ही उपयोग करा मातृभाषेचा, इंग्रजी चांगलं करा मुलांचं. त्याशिवाय पुढच्या ह्याच्यात ते तरणारच नाही. इंग्रजी अत्यंत चांगलं शिकवा, चांगल्यात चांगलं इंग्रजी 5वीला ठेवा. 5वीपासून जर इंग्रजी सुरू होतील, चांगल्यात चांगला 10वीला शिकवेल आणि 5वीला शिकवेल. आपण 5वीला काय, ज्यांचं स्वतःचंच इंग्लिश सदस्य आहे, शिकव 5वीला. काय शिकवणार आहे तो, चांगलं शिकवलं पाहिजे. म्हणून हे लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या लक्षात घेतल्या पाहिजेत. बाळाभाऊ मठाधिपती त्यावेळेला गेले होते आणि बाळाभाऊ मठा एक सहज विचार आला. मी काल सांगितलं होतं, कन्फर्म करूया. नारायण बुवा बाळाभाऊनंतर ते नारायण महाराज बसले आणि ते 1936 साली गेले. त्यानंतर बहुतेक ते पीठ बंद झालं, कारण 1940 साली ज्यावेळेला हा ग्रंथ लिहिला, प्रकाशित झाला, म्हणजे त्याच्या आधी त्यावेळेला तिथे उत्तराधिकारी कोणी होते असं हेच नाही आहे. पाटील मंडळी हाच उल्लेख आहे. आणि पाटील मंडळी ही उत्तराधिकारी नाहीत, व्यवस्थापक आहेत. आणि अत्यंत चांगली व्यवस्था त्यांनी ठेवलेली आहे. उत्तराधिकारी म्हणजे काय की त्याच्यावर तो अधिकार आलेला आहे, आध्यात्मिक अधिकार आलेला आहे, तो उत्तराधिकारी. नारायण हे महाराज काल बघितले, ते शेवटचे उत्तराधिकारी असतील. बघूया. बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलीले येणे रीती, अहो ऐका माझी विनंती. तो जो उत्तराधिकारी म्हणजे सद्गुरू आहे, तो सांगतो माझी विनंती ऐका, आज जाऊ नका. तिथे आणखीन एक ओवी आहे, ती घेतलेली व्यतिपात आहे, निरनिराळ्या तिथी आहेत. तो मागे विषय सांगितला होता, कारण हा पूर्वी आला होता, पण तो काही महत्त्वाचा नाही. आज तिथीच अशी आहे की त्या तिथीला प्रवास करू नये, त्या तिथीला कोणतीही चांगली गोष्ट करू नये. गृहप्रवेश करू नये, गुऱ्हाळ सुरू करू नये, बॉयलर पेटवू नये. हे असे लिहिलेले असतात कॅलेंडर. आज बॉयलर प्रदीप्त करावा, आज गुऱ्हाळ सुरू करावं, आज विहीर खणायला आरंभ करावा, हे सगळे सांगितलेले आहेत. मुद्दा काय आहे की आज व्यतिपात आहे, जाऊ नका, मी तुम्हाला विनंती करतो, असं मठाधिकारी असलेल्या बाळाभाऊनी सांगितलं. बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोले येणे रीती, अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही. हे अगदी तुम्हाला सांगतो, अनेक जणांचा अनुभव आहे. बायकांचा एक ग्रुप गेला होता शेगावला. ही किती जुनी गोष्ट आहे. आणि त्यावेळेला अशा काही टॅक्सीज वगैरे नव्हत्या, ST करून गेलो होतो. मोठा ग्रुप होता, 50-1 जणांचा. STची बस केली. आणि STची काय तुम्हाला कशाला सांगू, ते ड्रायव्हर वगैरे इतके उद्धट असतात. आता जायचं म्हणजे जायचं, निघायला पाहिजे, मला तिथे पोचायचं आहे, मला नाही का काय, हे सगळं. एक जण त्यातली सांगते बाई की हो प्रसादाची वेळ झालेली आहे, प्रसाद न घेता जायचं नाही. नाही मला ते प्रसाद वगैरे काही लागत नाही. ठीक आहे म्हणाले, आता तुम्हीच नेणार आम्हाला, आम्ही काय करणार, पण इतक्या जणांचा प्रसाद आहे, तुम्ही प्रसाद घेणं हा तुमचा प्रश्न आहे, पण आम्हाला प्रसाद हवा आहे. त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज तुमची इच्छा. आणि जरा पुढे गेला आणि टायर अशा पद्धतीने बर्स्ट झाला, पंक्चर नाही लक्षात ठेवा, बर्स्ट झाला की दुसरा टायर आणण्याशिवाय गत्यंतर नाही. अर्धा दिवस त्यानं तिथे थांबावं लागलं. छान महाराजांचा प्रसाद घेतला, महाराजांसमोर उपासना केली, ते भजनी मंडळ होतं, महाराजांसमोर भजन म्हणलं, हे सगळं होतं. त्यांनी महाराजांना सांगितलं, याच्याशी वाद घातला नाही, त्याला विनंती केली. इथे ते बाळाभाऊ विनंती करतायत. हे काय म्हणतात बघा, तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित. आजपर्यंत अनेकदा तुम्ही आलेलात, तुम्ही महाराजांचे, महाराज देहात असताना लाडके शिष्य होतात. एकदाही तुम्ही उपोषित म्हणजे प्रसाद न घेता उपाशीपोटी गेलेला नाही आहेत. आज ऐसे विपरीत का हो मनी आणत. विपरीत म्हणजे उलटं. आज असं का वागता तुम्ही. त्यावेळेला भाऊकवर म्हणतो, आज रात्री प्रसाद घेतो. आता रात्रीला प्रसाद म्हणत नाही, महाप्रसाद कार्यक्रमात लिहिलेला असतो, तो दुपारीच असतो. दुपारी त्याला नैवेद्य म्हणतात. रात्रीचा प्रसाद म्हणजे आपण द्रोणातून वगैरे देतो तो, किंवा भोजन म्हणतात त्याला. आज रात्री प्रसाद घेतो. गोंदवल्याचा प्रसाद रात्री नाही आहे, गोंदवल्याचा प्रसाद प्रत्येक ठिकाणचा प्रसाद दुपारी आहे, त्याला महाप्रसाद म्हणतात. आणि महाप्रसाद म्हणजे काय, भात वरण तूप झाला महाप्रसाद. मग तुम्ही त्याला भाजी वगैरे करणार, आणखीन काही करा ना,
गोड केलंच पाहिजे असं नाही, पण वरण भात आणि त्याच्यावर तूप हे अन्नशुद्धीसाठी हा महाप्रसाद झाला. इथे काय सांगितले, आज रात्री प्रसाद घेतो, त्याच्यानंतर मागल्या रात्री, त्याच्यानंतर निघून जातो, म्हणजे रात्रभर मी प्रवास करतो. नसता आग्रह मला तो तुम्ही करू नका. हे नसता आग्रह करू नका हे गजानन महाराजांना म्हणण्याची ताकद होती का कोणाची? तर बाळाभाऊ बसले, त्यांना घ्या दमात, कारण तुम्ही आमच्याबरोबरच अहो, मी तुमच्या आधी आलो आहे गजानन, मी सिनियर आहे तुम्हाला. बाळाभाऊ तुम्ही उगीच भलता मला काही सांगू नका असं कोण म्हणतो? कवर म्हणतो. आता पुढे बघा, बोलल्याप्रमाणे निघाला. तेलाऱ्याची डॉक्टर भला घेऊन मुला माणसाला दमणी माझी. दमणी म्हणजे ती गाडी की ज्याला वरून असं कव्हर असतं, शक्यतो 1 किंवा 2 बैल असतात, पण दमणी म्हणतात त्याला. तो ऐसा चमत्कार झाला. चमत्कार चमकून बघणं त्याला चमत्कार म्हणतात. आणि आश्चर्य, चर्या म्हणजे फेस, त्याला आश्चर्य म्हणतात. हे शब्द आहेत ना, त्या शब्दाला अर्थ आहे प्रत्येकाला. आपले शब्द काय असे वाटेल तिथून आलेले नाही आहेत, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. चिंतन केलं की फार मजा वाटते. आणि चमत्कार ऐसा झाला, तेलाऱ्याचा रस्ता चुकला. कोणी न भेटे पंथाला, इतके चुकले की कोणी वाटेत भेटे ना की रस्ता चुकलाय की काय. आणि याच्या उलट घडता तुम्ही जर महाराजांना सांगू दिलं, महाराज पहिल्यांदाच गोंदिवल्याला निघाले, रात्रीचा प्रवास करणार आहोत, तुम्ही व्यवस्थित न्या. आणि रात्री 2ला एका ठिकाणी तुम्ही येता, कोणी नाही रस्त्यावर, आणि तिथे 4 रस्ते आहेत आणि कुठलाही बोर्ड लिहिलेला नाही, कुठून जायचं? चुकलं तर अशाच वेळेला एक दार उघडतो आणि एक माणूस लघुशंकेला येतो बाहेर आणि तो रस्ता दाखवतो. म्हणलं तुम्ही आज देवासारखे. मला देवानीच उठवलं, कारण रात्री मी एकदाही उठत नाही. आज का उठलं कोणाच ठाऊक, हे देवासारखं नाही, देवानी मला उठवलं. हे घडतं, प्रत्येक ठिकाणी घडतं. म्हणून तुम्हाला कोणी रस्ता दाखवला तो उगीच चुकीचा रस्ता दाखवू नका. वेळ असेल आणि जवळ असेल तर स्वतः त्याला दाखवायला जा. हे घर हा त्यांचं, मी जातो. मग तुम्हाला दुसरीकडे हा अनुभव येतो की नाही ते बघा. ते तुम्हाला तिथपर्यंत दाखवायला येतात. अहो तुम्ही कशाला येतात? नाही मला वेळ आहे आणि जवळ तर आहे, हां आता मी जाऊ म्हणून जातात. कारण तसं गोव्यात रस्ता दाखवायचा प्रसंग कितीदा येतो, प्रत्येकाला येतो. त्या प्रत्येक वेळेला केलं ना कुठेतरी अकाउंट ठेवला जातो आणि पुढच्या वेळेला तुम्हाला रस्ता दाखवला जातो. हे अगदी लक्षात ठेवा. चमत्कार ऐसा झाला, तेलाऱ्याचा रस्ता चुकला. कोणी न भेटे पंथाला म्हणजे वाटेला, विचारावे कोणाजरी. गाडी अरुंद रस्त्यावर, दोन्ही बाजूनी काटे फार. गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या. गाडी तेलाऱ्याच्या रस्त्यावर कधी तलाव लागलाच नाही, तलावाच्या तिथे उभी आहे. मग आता तो म्हणायला लागला की म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता हे चुकला. त्या ऐकून कवराला आश्चर्य वाटले, माणसांनी शिव्या दिल्या असा तिथे उल्लेख आहे. आश्चर्य वाटले मानसी. आणि ते झाल्यानंतर काय, भाऊ कवर म्हणला, तू तेलाऱ्याचं म्हणून तुझी गाडी केली ना, आडमार्गे आणून आम्हाला कैसे सोडिले? आम्हाला कसं सोडलं? गाडीवाला म्हणतो, मी हमेशा भाडे करतो, नेहमी तेलारेहून येथे येतो, वाटेल तेव्हा गाडी आखतो, रस्ता अवघा माहीत मला. आज कसा चुकला? बैल ना कोठे वळले, तेलाऱ्याच्या रस्त्यावर व्यवस्थित होते, ते नीट येथेची आले. तलाव पाहता स्तब्ध झाले, ते थांबले तेव्हा मला कळलं की अरे तलाव वाटेत कधी लागतच नाही, मग रस्ता चुकलेला आहे. बघा हा न रस्ता तेलाऱ्याचा. मग कवर समजला मनात. हे समर्थांचे आहे कृत्य, हे गजानन महाराजांचं कृत्य आहे. प्रसाद न घेता निघालायस ना, चल तुझा रस्ताच चुकवतो. आणि आता आपण कुठल्या तलावाच्या इथे आलो आहे, थांब जरा. आणि मग घांगरमाळांचा म्हणजे गळ्यात घुंगरू असतात ना बैलांच्या वगैरे, ते म्हणाले अरे आपण कुठल्या तरी रस्त्यावर आलेले आहोत. आणि मग हम रस्त्यावर आले आणि ते कुठे होते, शेगावच्या शिवारातच होते. प्रिमायसेस म्हणतात ना, तिथे अगदी जवळ परिसरातच होते. फिरले आणि आले तिथे. हे महाराजांचं कृत्य आहे. त्या ह्याला रागवून काय उपयोग आहे? मी प्रसादाचा अपमान करून निघालो होतो, महाराजांनी प्रसादाला मला आणला. म्हणून एक लक्षात ठेवा, आपण जर आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी गेलो तर जे काही आपल्यासाठी केलं जाईल, बोललं जाईल, लक्षात ठेवा ते सद्गुरू बोलत आहेत. म्हणून उठा इथून, तिथे बसा, इकडे काय बसलाय तिकडे बसा. राग नाही येतं का? मग भल्याभल्यानं राग येतो. 50 वर्ष मी उपासना करतो आणि मला ते गोठ्यात झोपायला सांगतात, मी त्यांच्याबरोबर. अरे म्हणलं गोठ्यात म्हणजे महाराजांचा स्वर्ग. महाराज शेवटच्या दिवशी येतात, गोठ्याच्या समोर बसतात आणि म्हणतात इथे किती छान वाटतं, इथे कायमचं राहावंसं वाटतं. दुसऱ्या दिवशी महाराजांनी देह ठेवलेला आहे आणि जिथे महाराज खुर्ची घेऊन बसले होते तिथेच त्यांचं दहन संस्कार केला आणि तिथेच आज महाराजांची गोंदवलेला समाधी आहे.
म्हणजे इतकं महाराजांचं गायींवर प्रेम होतं. अशा वेळेला आपल्याला जर गोठ्यात झोपा म्हणून, एवढी गर्दी होती, गोठ्यात झोपा म्हणून सांगितलं आहे, भाग्यवान आपण. एरवी गेलो असतो ना तर गायीनीसुद्धा लाथ मारली असते, हे काय तुम्ही झोपायची जागा आहे, बैल मासे आले तर चालते, तुम्ही नाही यायचं, हे विचार करा. आणि म्हणून जर सांगितलं, आम्ही खरंच गोठ्यात झोपलो. तिथे सांगितलं जातं ते सगळेजण कोण सांगतं? महाराज बोलतात. जे काही केलं जातं ते महाराज केलं जातात. अक्षरशः तुम्हाला सांगतो, अपमान करण्याचा अनुभव येतो. आपल्याला ते सुचत नाही, हे काय बोलतायत, असं का कशाला करतात, इथे सगळ्यांना अन्नदान करतात आणि त्यांना भरलेल्या पंक्तीवरून काय उठवतात, या सगळ्या गोष्टी असतात. आपण शांतपणे बघायचं, महाराजांची इच्छा, महाराजांची इच्छा, महाराजांची इच्छा, हे तेच झालं. कवर समजला मनात हे समर्थांचे म्हणजे महाराजांचे आहे कृत्य. प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो. प्रसाद न घेता मी निघालो म्हणून हे झालं. बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला. बाळाभाऊंना कोण मान देते? म्हणून माझा रस्ता चुकला, आता वाटे गवसे. आता वाटते की जाऊया परत. काय झालं? महाराजांनी परत ह्याला आणलं, शेगावला जाऊया, आता शेगावी जाऊया. हे भयंकर कानन येथे मशी त्राता कोण, गजानना तुझं वाचून रक्षण माझे कराया. अजून रात्र होती. गजाननाचं एवढं आर्त स्मरण केलं की हे गजानना, या ठिकाणी तुझ्या वाचून माझा त्राता कोण, रक्षण करता कोण, तारणहार कोण. आणि आर्त त्या परिस्थितीमुळे आर्तता येते. लक्षात ठेवा की ज्यावेळेला अगदी शेवटी म्हणतात डॉक्टर की आता तुम्हीच निर्णय घ्यायचा, थांबवायचे लाईफ सपोर्ट चालू ठेवायचे, व्हेंटिलेटर चालू ठेवायचा का बंद करायचा. अत्यंत अवघड निर्णय असतो आणि आज आपल्या माहितीच्या लोकांना हा घ्यावा लागतो. आपल्याला कुणाला घ्यावा लागणार नाही कशावरून. हा अत्यंत त्यावेळेला जी प्रार्थना करतो, महाराज हा निर्णय मला घ्यायला लावू नका, तुम्हीच काहीतरी करा. आणि तरीसुद्धा आपण काहीतरी करतो, लोक मग चिठ्ठ्या उचलतात, ह्याला विचारतात त्याला विचारतात आणि जातात. आणि महाराजांना सांगितल्यावर ती प्रार्थना एवढी आर्त असते की तुम्ही जाण्यापूर्वीच डॉक्टर म्हणतात की आता गरज नाही आहे, ही इज नो मोर, वी हॅव रिमूव्ड द व्हेंटिलेटर. ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. मी कशाला निर्णय घेऊ? महाराज तुम्ही परिस्थिती करा, माझं आहे ते तुम्हाला माहीत आहे, तरी मी तुम्हाला तुमच्या कानावर घातलेलं आहे, तुम्ही कराल ते मला मान्य आहे. हे इथून शिकायचं आहे. ते तळ्याच्या दुसऱ्या हे भयंकर कानन, इथे म्हशी म्हणजे मला त्राता कोण आहे, रक्षण कुठे, गजानना तुझं वाचून. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगरमाळांचा म्हणजे घुंगरांचा आवाज आला, डॉक्टरांच्या कानी पडला, तेने थोडा धीर आला. डॉक्टर कवर. पुढे काय, त्या आवाजाच्या दिशेने त्यांनी गाडी नेली आणि हम रस्त्याला म्हणजे हायवेला, मुख्य रस्त्याला ते लागले. हे शेगावचे शिवार, शिवार म्हणजे अजून ती हद्द शिवार याचीच आहे, शेगावची आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत. आता आता रस्ता दिसलाय ना, तेलाऱ्याचा उजाडलाय ना, आता नको, आता शेगावलाच चल परत. आणि परत ते आले. सूर्योदयाचे समय आला, शेगावासी कवर आला, वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. बाळाभाऊ इतके सुसंस्कृत होते की महाराजांनी एक वाक्य सांगितले, तुम्ही एखाद्याला सांगतो तो असं करू नकोस, तू त्रासात पडशील, आणि तो त्रासात पडल्यानंतर तो तुमच्याकडे आल्यानंतर तरी मी तुला सांगितलं होतं असं कधीही म्हणू नका, तरी मी तुला सांगितलं होतं असं कधीही म्हणू नका, कारण तो ऑलरेडी त्रासात पडलेला आहे, हरकत नाही आहे, बघूया काय मार्ग निघतो ते. मग तोच म्हणेल की तुम्ही मला सांगितलं होतं. हे का नाही म्हणायचं, तो म्हणेल तरी तुम्ही मला सांगितलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं असं कधी म्हणू नका. बाळाभाऊने काही रेफरन्स दिला नाही, मी तुम्हाला सांगत होतो तरी तुम्ही गेलात, तसं काही नाही आहे. म्हणून काय बाळाभाऊ म्हणाले, आज प्रसाद ग्रहण करा, आज आलात प्रसाद ग्रहण करा, उद्या जाओ तेलारा, करू नये कधीच करा प्रसादाचा इन्कार किंवा प्रसादाचा अव्हेर, प्रसादाला नाही कधी म्हणू नका. समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत. तुम्ही भक्त नसता आणि प्रसाद न घेता तो कुठे भरकटत गेला असता आणि लांडगे वगैरेंच्यापासून तुम्हाला स्वतःचं रक्षण करावं लागलं. तुम्ही भक्त होता म्हणून त्यांनी परत आणलं, तुम्हाला आणले परत. मानवाचे अवघे बेत सिद्धीस जाणे अशक्य. सगळे मानवाचे बेत सिद्धीस गेले तर काय गोंधळ माजेल जगात सांगा बरं. निदान त्या जमलेल्या असतात ना मदर्स, मी मदर्स म्हणतोय, खरं आया जमलेल्या असतात मुलांना न्यायला आलेल्या. प्रत्येकीच्या मनात निदान 10 जणांच्या मनात तरी आपला मुलगा पहिला यावा, आपला मुलगा पहिला यावा, आपला मुलगा, काय कन्फ्युजन होईल. आता सगळ्यांची भक्ती चांगली आहे ना, 10 जणांचा पहिला नंबर, त्या पहिल्या नंबरला काय अर्थ आहे का सांगा बरं. खरंच नाही आहे. तुम्हाला तो 50 पैकी 50 मार्क्स मिळाले बाबा मला,
अरे वा, मला अभिमान वाटतो. त्या शेजारच्याला किती मिळाले? 50 मिळाले. ह्याला किती मिळाले? 50 मिळाले. तो 50 मिळाले. अरे हो, सगळ्यांनाच 50 मिळाले. मग गद्या त्या 50चं काय कौतुक आहे? हा महत्त्वाचा भाग आहे. इथे काय सांगितलेलं आहे की संतांच्या जे असेल म्हणे, आपल्या मनात असेल त्याप्रमाणे झालं तर गोंधळ होईल. हां, संतांच्या जे असेल म्हणजे सद्गुरूंच्या जे मनात असतं ते आपल्या हिताचं असतं. आपल्याला ते माहीत नसतं, स्वीकारायचं त्यांची इच्छा म्हणून. दाय विल बी डन, हे बायबलमधलं वाक्य आहे. तुझी इच्छा त्याचप्रमाणे घडेल. दाय म्हणजे युअर्स, विल म्हणजे इच्छा, बी डन. हल्ली डन लोकांना माहीत आहे, डन. पुढे काय होईल आज तरी डन म्हणायला काय हरकत आहे, पुढे होईल ते होईल. पण दाय विल बी डन, त्याचप्रमाणे घडणार आहे, हे लक्षात ठेवा. संतांच्या जे असेल म्हणी तेच येईल घडूनी, भरवसा त्यांचे चरणी ठेवून असावे स्वस्थ. मी अस्वस्थ आहे, अशांत आहे, अतृप्त आहे, असमाधानी आहे, याचा अर्थ मी त्यांना चिकटलेलोच नाही. हे खूप दूर आहेत माझ्यापासून. आणि इतकं सगळं झालं तरी मी शांत आहे. इतक्या सगळ्या संकट आली मी आनंदात आहे, जोडलेलो आहे. शेवटी त्यांना जोडलेलं असणं हीच डेफिनेशन आहे भक्ताची. आपण कितीदा बघितलं. आता पुढचे निरनिराळे अनुभव बघा. रतनसाच्या मुलाचा आजार. रतनसा नामे नर, होता जातीने भावसार, तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. दिनकर नावाचा. त्याला सोबणीचा रोग झाला. हे सांगितलं ना, तिथे तर डेंग्यू दिलेला आहे सगळं. डेंग्यू हल्ली ज्याला डेंग्यू म्हणतात तसाच हा रोग आहे. आणि पण त्यावेळेला पिशाच्य बाधा झालेली आहे, भूतबाधा झालेली आहे. कारण काहीच नाही, रक्त नाही अंगात, फक्त हाडं आणि कातडं, स्किन ओव्हर बोन्स म्हणतात तसा अस्थिपंजर झालेला आहे तो. त्यामुळे पुढे काय झालं, कोणी म्हणती सटावला आणि सठिया गया. सठिया गया म्हणजे 60 वर्षाचं झाले, 60 बुद्धी नाठी. आता आजोबा असंच करतात. आजोबांना हे पाहिजे ते पाहिजे. तुम्ही बाहेर बोलताय, या विकेंडला जाऊया आपण आंबोलीला, जरा बघूया कसा तो दिसतोय तो. सगळ्यात आधी आजोबांची बॅग तयार, त्यांना 2 पायावर उभं राहता येत नाही आहे. आणि सगळ्यात आधी त्यावेळेला त्याला सठिया गए आहे क्या, म्हणजे 60 झाली आहे तुमची म्हणून बुद्धी नाठी. इथे सटावला म्हणजे सटी, 6व्या दिवशी पूजा करतात. छठ म्हणून मोठी पूजा केली जाते ना उत्तर प्रदेशात वगैरे, जिथे अरे गोव्यात सुद्धा हजारो लोक आहेत छठची पूजा करतात. छठ म्हणजे जन्मल्यानंतर ती एक षष्ठी तिथी आहे, पण मुलगा जन्मला की 6व्या दिवशी ती सटी नावाची देवी येते आणि ती त्याच्या कपाळावर त्याचं भविष्य लिहिते. सटावला म्हणजे सतीनं त्याला त्रास दिलेला आहे. सटीनं, त्या सटवाई हा दुसरा शब्द आहे. सटवाईची देवळं आहेत, मंदिर आहेत. सटावला म्हणजे त्यात झपाटला आहे भूताने वगैरे. खरं म्हणजे त्याला मुडदूस झालेला आहे. दुसरी शक्यता मुडदूस म्हणजे रिकेट्स. हल्ली ट्रिपल वगैरे डोस देतो ना, त्यामुळे रिकेट्स जवळजवळ आपल्याला दिसत नाही. पण पूर्वी अगदी हातापायच्या काड्यात पोट मोठं, ते पोट उभंच राहू शकायचं नाही. जसा पोलिओ असायचा तसा रिकेट्स असायचा. व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी वगैरे म्हणायचे. आता हे सगळे रोग गेलेत तुम्हाला सांगतो. आणि म्हणून विचार करूया की लोक म्हणतात, लोकांनी निरनिराळे सांगितलं, शेवटी काय बालक अवघा सुकून गेला. खजूर असतो तो वाळल्यानंतर खारीक बनते. खारीक कशी सुरकुतलेली असते तुम्हाला माहीत आहे ना, सुकून गेला तो. रक्त न राहिले अंगात रक्त वगैरे काय. वैद्य म्हणती, वैद्याने काय, प्रत्येक वैद्याने निरनिराळ, कोण म्हणते याला क्षय झाला आहे, कोण म्हणते हे झालेलं आहे. त्या बाईच्या वेळेला तसंच आहे. वैद्य म्हणती रतन सासी, आता औषध न दे यासी. बन हा तुझ्या हाताशी लागणे आहे अशक्य. हा जवळजवळ आता मरणार, औषध वगैरे काय देऊ नको. शक्य विचार सुज्ञे करावा निरंतर. आणि हे दासगणूंचं एक वैशिष्ट्य आहे, लगेच एक उपमा देतात. आता अशक्य आहे, हे पोर जगणार आहे का, तुला कॉमन सेन्स नाही आहे का, औषध वगैरे सगळं बंद कर. याला औषध देणं म्हणजे समुद्रावर पूल बांधण्यासारखं आहे. बिल्डिंग अ ब्रिज ऑन द सी. आता तेही शक्य झालं आहे. त्या काळात लक्षात ठेवा हे किती अशक्य आहे. नदीवर पूल बांधता येतो, समुद्रावर पूल बांधण्यासारखं अशक्य आहे ते. म्हणून काय, दिनकराचा अंतकाळ आला होता अतिजवळ. घरची माणसे सकळ लागली श्रोते रडाया. श्रोते लक्षात आणा, रडायला लागलेली आहेत. हे असं वर्णन केलं ना की कॉन्ट्रास्ट लगेचच होता. ऐशी स्थिती मजारी रतनसाने पुत्र करी, हातात घेतला घेऊन ठेविला असे द्वारी, नेऊन या समर्थांच्या समाधीसमोर ठेवला. समाधीसमोर लक्षात ठेवा.
आणि नंतर काय, अमृतापरी तुझे चरण. या अमृत शब्दावर चिंतन करायला थोडं थांबलं पाहिजे. अमृत म्हणजे मृत नाही ते. आता आपल्याला बऱ्याच वेळेला आपली अवस्था अमृत असते, म्हणजे अर्धमृत अवस्था असते. काय करायचं, मरत नाही म्हणून जगतोय. काय स्टेटमेंट आहे, मर ना, त्यापेक्षा मरत नाही म्हणून जगतोय. ही अर्धमृतावस्था आहे, ही अमृतावस्था नाही आहे. अमृत म्हणजे कधी मरत नाही, म्हणजे कधी म्हातारा होत नाही, कधी शिळा होत नाही, कधी नासत नाही. लक्षात ठेवा, हे सगळे आपण जे विकार म्हणतो, दूध आहे ठेवलं नासलं, आपण लाडू ठेवले काही दिवसांनी त्याला चितो येतो ना, आपण म्हणतो, हे काही होत नाही. ती अमृत अवस्था आहे, अमृत अवस्था आहे. तुझे चरण अमृतपरी. हे आता मृतावस्थेला जवळजवळ माझं पोटलेलं पोर आहे. तुझी इच्छा असेल तर वाचव. अमृतापरी तुझे चरण असे सांगत आले आम्हाजन. मला अनुभव नाही आहे, पण लोक सांगतात, आणि म्हणून मी तुझ्या पायी ठेवतोय त्याला. हे स्वामी गजानन, हे स्वामी गजानन, हे स्वामी गजानन, कृपा करा या बाला, या बालकाला तुम्ही कृपा करा. असं त्रिवार स्वामी गजानन म्हणून सांगितलं. पुढे, पुत्र न माझा उठला जरी, मी डोके फोडीन पायावरी. ही तुमची समाधी आहे ना, मी डोकं फोडेन. बघा, जर तो हा निग्रह आहे ना, तो सद्गुरू बघतात, आणि त्यांनी खरंच फोडलं असतं. हा कदाचित एकुलता एक मुलगा असेल, आणि तो अगदी लाडका असेल, आता मरायला लागलेला असेल, आता हा नाही तर जगायला काय अर्थ आहे, म्हणून हे केलेलं आहे. डोकं फोडेन. याच्यासाठी एक गुरु सांगितलेला आहे, लक्षात ठेवा. कुठे, दत्तात्रेयांच्या ह्याच्यात. एक कबूतर आणि कबुतरी, कपोत आणि कपोती, हे दोघंजण आहेत, आणि त्या घरट्यात आहेत तिथे. आणि दत्तात्रेय म्हणतात, अरे एक थांबतोय, दुसरा जातोय, दुसरा आल्यानंतर हा जातोय. एवढी गडबड कसली आहे. आणि ते आल्यानंतर पिलत चोची उघडूनच बसलेले आहेत. मग त्यांच्या चोचीत आपली चोच घालून कुठे जवळपास किडे आलेले आहेत, आणि त्या किड्यांचा तो सीझन आहे, आणि तो सीझन संपला, आणि ते किडे चांगले असतात. त्यांना ते अतूट ज्ञान असतं की याच्यात विटॅमिन असेल कुठल्या तरी या किड्यात, म्हणून जातात. नंतर हे बाकीच्या पक्ष्यांना कळल्यानंतर ते कपोत आणि कपोती काय ठरवतात की आपण दोघेही जाऊया. जवळ तर आहे ते स्थान किड्यांचं, आणि आपलं घर. मी पक्ष्यांच्या रक्षणासाठी थांबलो होतो. अशा वेळेला ते दोघंजण जातात. इतक्यात एक बहेलिया म्हणजे बर्ड कॅचर येतो, आणि तो जाळ्यात घालून त्या पिल्लांना घेऊन जातो. तो वाटच बघत असतो. तो पिल्लांना घेऊन गेल्यानंतर जाळं टाकलेलं असतं, बरोबर आहे, घेऊन जात नाही, जाळं टाकलेलं आहे. हे कपोता वगैरे उडून जात असतात, पिलांना उडता येत नाही. पण आपली आई होती तेव्हा बाबा नव्हते, बाबा होते त्यावेळेला आई नव्हती. आता आई आणि बाबा दोघं कुठे गेलेत हे बघायला ती पिलं बाहेर आली, आणि तिथे जो फास गाठ ठेवलेला होता त्याच्यात त्यांचे पाय अडकले, आणि जितके सोडवायला लागले तितकी ती गाठ घट्ट होत गेली. पहिल्यांदा कपोती येते, अरे बापरे, ती सोडवायचा प्रयत्न करते, चोचीतले किडे वगैरे फेकून देते, त्यांना सोडवायचा प्रयत्न करते, सुटत नाहीत. त्यावेळेला ती म्हणते की मुलांशिवाय मला काय जगून काय उपयोग आहे, म्हणून ती त्या फासात जाळ्यात उडी टाकते आणि स्वतःला बांधून घेते. हा येतो, आता ही हेड ऑफ द फॅमिली, आणि तो काय म्हणतो की बापरे, बायकोला मला वाचवता आलं नाही, मला मुलांना सोडवता येत नाही, काय माझं जीवन आहे. तोही त्याच्यात उडी घालतो. तो बर्ड कॅचर म्हणतो की मला 2 मिळणार असं वाटलं होतं, 4 मिळाली. दत्तात्रेय म्हणतात, काय हा मूर्ख आहे, ही शेवटचीच मुलं होती आयुष्यात झालेली. अरे दरवर्षी तुला मुलं होतात. हां, तू आरूढ होण्याऐवजी तू त्या अवस्थेपासून च्युत म्हणजे ढळलास, योगारूढ व्हायला पाहिजे होतंस तू. काही हरकत नाही, आपण प्रयत्न केला ना, आपण दोघंजण एकदम प्रयत्न करूया, सुटत नाही आहेत ना, ठीक आहे. तर त्यांचं आयुष्यच तसं. हा विचार तुम्ही म्हणतात कबूतर कसला विचार करणार आहे, गुरु करायचा म्हणजे त्याने विचार करतायत हे मानून करायचा. त्यावेळेला म्हणाले की कबुतरासारखं होऊ नका. कबुतरांनी मला सांगितलं की मी नेगेटिव्ह गुरु आहे, माझ्यासारखा तू होऊ नकोस. मला उडून जाण्याची शक्ती होती, पण मी जाळ्यात उडी टाकली. का? कारण मुलं नाहीत तर जगण्यात काय अर्थ आहे. अरे मुलं लाईफ आहे, चिल्ड्रन इज इक्वल टू लाईफ, पेरेंट्स इज इक्वल टू लाईफ. मातृशाळेत जाऊन बघा ना, 2 तास झालेलं पोर आहे, त्याला त्या पाळण्यात घालतात, रात्री घंटा वाजवतात, आणि रात्रीच्या अंधारात पेरेंट्स निघून जातात. ते 2 तासाचं पोर जगवलं जातं, वाचलं जातं, आणि पुढे मोठे होऊन कारखाना काढतं, हे छोटी इंडस्ट्री काढतं. उदाहरण आहे ती, मी गोष्ट सांगत नाही तुम्हाला. आम्ही कोण ठरवणार आहोत माझा मुलगा कोण होणार आहे म्हणून. ते पोर असलेलं ते जमतं, हे विचार करा. म्हणून अगदी बारीकपणे आपण बघितलं तर तसं आपल्या हातात काही नाही आहे, खरंच नाही आहे. सद्गुरूंच्या हातात सर्व आहे. म्हणून माझा हात सद्गुरूंच्या हातात देणं हे अत्यंत सेफ आहे.
माझं डोकं त्यांच्या पायाशी ठेवणं, त्यांचे पाय घट्ट धरून ठेवणं, यासारखी सुरक्षितता नाही दुसरी, हे लक्षात ठेवा. म्हणून काय सांगितलं, त्यास काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला. त्यांनी सांगितलं मी डोकं फोडीन, फोडीन म्हणजे फोडीन, हे गजानन महाराजांच्या लक्षात आलं. आणि मग तो मुलगा हालचाल करायला लागला. तो प्रकार ऐसा घडून आला, मूल हातापायाला हलवावया लागले, समर्थ कृपा झाल्यावर. समर्थ शब्द अनेकांना वापरला आहे. समर्थ गजानन महाराज, इकडे गजानन महाराजांची कृपा झाल्यानंतर काय शक्य आहे सांगा बरं. समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्या दर, दर म्हणजे डर, भीती कुठली उरणार आहे. सूर्याच्या या समोर तमाचा तो पाड नसे. तम म्हणजे अंधार. सूर्य आला की अंधार नाहीच आहे. सूर्याला अंधार माहीतच नाही, लक्षात ठेवा. एक फार दोन सुंदर उदाहरणं तुम्हाला सांगतो जी नेहमी सांगितली जातात. एक आहे घुबड आणि एक आहे कावळा. कावळा संध्याकाळी अंधार होतो आणि घुबड सूर्योदयाच्या वेळेला अंधार होतो. म्हणजे कावळ्याला सूर्यास्त दिसत नाही. सूर्यास्तानंतर जे कावळे उडतात ते अंदाजे उडत असतात, फडफड फडफड करतात, इथे आपटतात तिथे आपटतात. कावळ्याला जर तुम्ही सूर्यास्ताचं वर्णन करून, हे कावळ्या काय सुंदर रंग आहेत रे, हे कावळ्या, कावळे दादा, तो म्हणेल मूर्ख, तुझे अस्तित्वातच नाही त्याचं वर्णन करतोयस, कारण ही बिकम्स ब्लाइंड. आणि घुबड रात्री जागा असतं, सूर्योदयाच्या वेळेला घुबड, त्याला दिवा भीतच म्हणलेलं आहे. दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाशाला तो अंधारच होतो. तुम्ही तिथे सूर्योदयाचं वर्णन केलं, घुबडा ऐका, घुबडेश्वरा ऐका, घुबड दादा ऐका, तो म्हणेल मूर्ख, सूर्योदय नावाची गोष्टच नाही आहे, तू कशाचं वर्णन करतोयस. बघा आपलं तसं होतं, आपल्याला अनुभव नाही आहे आणि दुसऱ्याने अनुभव सांगायला लागले असं घडणंच शक्य नाही, काहीतरीच सांगतोयस. आपल्याला अनुभव आहे का तो, आपली तेवढी अवस्था आहे का, आपली तेवढी श्रद्धा किंवा निष्ठा आहे का, हे महत्त्वाचं आहे. पुढे काय सांगितलं की दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्वत, नवस असला श्रद्धायुक्त निष्ठायुक्त, तर अशा गोष्टी घडतात. नवस श्रद्धायुक्त पाहिजे, नुसतं बोलण्यासाठी नवस नाही आणि देवाला फसवण्यासाठी नवस नाही. अशा कितीतरी गोष्टी सांगितल्या जातात की आपण नवस करतो आणि देवाला फसवतो. कितीतरी, अगदी आपली बुद्धी बघितल्यानंतर देवाला सध्या रिटायर व्हावं, तुकडे तुकडे करून घ्यावेत असं वाटतं. अशा किती गोष्टी आहेत, प्रचंड गोष्टी आहेत. एक मार्मिक गोष्ट थोडक्यात सांगतो की देवाची जत्रा आहे आणि जत्रेचा शेवटचा विधी म्हणजे रथयात्रा, आणि रथयात्रा ती मंदिराच्या भोवती अशी फिरत असते. अशा वेळेला खूप गर्दी जमते, कारण ती ओढायची असते ना लोकांनी, आणि रथ चालत असतो, मग तो वळवत फिरत असतो. राजा असतो तिथे, राजा आहे, नर्तकी आहे, ती एक नृत्य वगैरे करते आणि मग तो रथ चालायला लागतो. तिथे प्रधान आहे, तिकडे सेनापती आहे, लक्षात ठेवा, श्रीमंत व्यापारी आहेत, सामान्य जनता आहे, आणि सगळेजण आता रथाकडे, रथ चालायला लागला आणि एकदम थांबला. खूप जण करतात जोरात, राजा म्हणतो ओढा, रथ हालतच नाही. का हालत नाही आहे, लोक तिकडे बघायला लागतात. इतक्या 3 दिवस काही खायला न मिळालेला एक 8-10 वर्षाचा पोरगा काहीतरी खायला मिळेल. अशा वेळेला एक आई तिच्या कडेवर पोराच्या हातात चुरमुऱ्यांचा पुडा, हो की नाही, आणि ती असे पोर सगळं बघायला लागले. त्यावेळेला हे 10 वर्षाचं पोर, 8-10 वर्षाचं भुकेलेलं, ते पुडा फक्त असा करतं, 4 चुरमुऱ्या हातात घेऊन टाकतं तोंडात. हे लक्षात ठेवा, टाकतं तोंडात. रथ हालत नाही का, विचारानंतर आकाशवाणी होते, इथे कुणीतरी पापी आहे, इथे कुणीतरी चोर आहे, त्यांनी इथे येऊन कबुली दिल्याशिवाय हा रथ हालणार नाही. राजा घाबरतो, माझं त्या नर्तकीबरोबर अफेअर आहे, आता सांगावं लागतं की काय. नर्तकी म्हणते प्रधानाच्या माध्यमातून मी तो रत्नमणी चोरला आहे, हे सांगावं लागतं की काय. प्रधान म्हणतो अरे प्रत्येकाची भानगड आहे, प्रत्येकाने पाप केलेलं आहे, आपल्याला पाप व्यक्त करावं लागतं की काय. अशा वेळेला तो आणखीन 4 चुरमुरे घेतो, सहज म्हणतो तुम्ही असे का थांबलाय. नाही म्हणलं इथे कुणीतरी पापी आहे, इथे कुणीतरी, पापी म्हणजे काय, कुणीतरी चोर आहे. चोर म्हणजे काय, जी माझी वस्तू नाही ती मी घेणं म्हणजे चोरी आहे. हा म्हणतो ते चुरमुरे माझे नव्हते, हातात दुसरे घेतलेले चुरमुरे तसेच ठेवतो, रथासमोर धावत जातो, ते चुरमुरे रथाच्या पाय शिडवतो आणि मी चोरी केली, देवी मला क्षमा कर, आणि रथ हालायला लागतो. सगळेजण सुटके, राजा म्हणतो सुटलो, राणी म्हणते सुटले, सेनापती म्हणतो सुटलो, आणि रथ सुटल्यानंतर अगदी भटजीसुद्धा म्हणतात सुटलो, कारण त्यांनी बरंचसं देवाकडे आलेलं चोरलेलं आहे. आता देवाला चांदीच्या ताटातून नैवेद्य दाखवला तर ते ताट यांच्या घरी जायला नको ना,
ह्याची बरीच ताटं यांच्या घरी होती. कुणाला आपलं पाप कबूल करावं लागलं नाही. सगळ्यांना बरं वाटलं. आणि नंतर एक पोर म्हणतो, देवी कुठे रथात? अहो, देवीचे तुकडे तुकडे झाले आणि सगळीकडे निघून गेले. की अशा या जगात राहण्यात काही अर्थ नाही आहे असा देवीनं विचार केला. अहो, अशा किती गोष्टी सांगू तुम्हाला की देवापेक्षा आपण बुद्धिमान झालेलो आहोत. देवाला आपण फसवतो. निरनिराळे प्रसाद काय मागतो, प्रसाद मागायला अगदी वकिलापेक्षा सुपर असे ॲडव्होकेट किंवा लॉयर तशी बुद्धी वापरतो. खरंच तुम्हाला सांगतो की इथे बुद्धी वापरण्यापेक्षा शरणागती जाणं म्हणजे सगळी बुद्धी त्याच्या पायावर ठेवणं. म्हणून डोकं टेकवायचं आहे. माझं डोकं आहे ना, सीट ऑफ माय इंटेलिजन्स, आणि ते ठेवायचं म्हणजे माझी बुद्धी ठेवलेली आहे. आता मला अस्तित्व नाही, देवा तुला काय करायचं ते कर, म्हणून ते डोकं ठेवायचं असतं. आपण डोकं वापरतो, डोकं ठेवतो नाटक म्हणून, पण आपण डोकं वापरतो की मागायचं काय देवाकडे. देवाला ह्या मुलीने मुलगा पसंत केलेला आहे, आम्हाला हे मुलगा पसंत आहे, लग्न करू का? अरे बापरे, रिस्क नाही म्हणला तर आता इथे मी बुद्धी वापरतो. देवा दोघांनी करायचं ठरवलेलं आहे, कृपेचा तुझा प्रसाद असू दे. मग ती 7वी पाकळी पडली काय 17वी पडली काय, काय फरक आहे? मी कृपेचा प्रसाद मागितला, आम्ही करायचं ठरवलेलंच आहे. देवा तुला का करू, का प्रश्न विचारत नाही, तुझी कृपा असू दे. असे किती बुद्धिमान आपण प्रसाद मागतो, कुणाला फसवतो आपण. घडणाऱ्या गोष्टी घडतातच, असू दे. पुढे आता व्याधीमुक्ती भक्तांची काही उदाहरणं वाचूया आणि नंतर शेवट आहे बाळाभाऊ ते नारायणराव, आणि शेवट आहे कलसाध्याय, पुढचा शेवटचा अध्याय तिथे बघूया. म्हणून दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा. हे दादा कोल्हटकर म्हणजे कुठे की कोल्हटकर हस्ते प्रसाद दिला टिळकांना. टिळकांच्या तोंडात त्यावेळेला दात नव्हते, त्यांनी कुटली ती भाकरी आणि खाल्ली. कोल्हटकरांना थोडा प्रसाद दिला. हे ते कोल्हटकर हे 3 दिवस ते बसलेले आहेत. बाकीचे म्हणलं आहे मला जायचं आहे ना पुढे, लोकमान्य टिळकांना प्रसाद द्यायचा आहे, त्या खापर्डेंनी मला पाठवलं म्हणून मी आलेलो आहे, उठवा जरा महाराजांना. म्हणजे महाराजांनी दिला असता दुसरा प्रसाद दिला असता जो विठोबा घाटोळला दिला, तोही प्रसादच होता. लाथा बुक्क्यांचा प्रसाद दिला त्या विठोबा घाटोळाला. इकडे ते म्हणतात त्यांना उठवू नका. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस ते कोल्हटकर थांबलेले आहेत. 3 दिवसानंतर त्यांनी कुस परतलेली आहे, कुशी बदललेली आहे गजानन महाराजांनी. आणि मग सांगितल्यानंतर हा भाकरीचा प्रसाद द्या. आणि नंतर आपल्याला माहीत आहे की त्यांना शिक्षा होणार आहे, दूर नेणं जाणार आहे, परंतु चांगली कामगिरी त्यांच्याकडून घडणार आहे. शिक्षा अटळ आहे, पहिला भाग. दूर नेलं जाणार आहे, भारताच्या बाहेर मंडालेला नेलं गेलं, ब्रह्मदेशात म्यानमारमध्ये, आणि चांगली कामगिरी घडणार आहे. ते गीता रहस्य ग्रंथ लिहून घेतला, हे त्यांनी सांगितलं. पण हा कोल्हटकर 3 दिवस बसलेला आहे, भक्त आहे महाराजांचा, म्हणून त्याला काय राजा नाव, त्या पुत्र दिला, त्या पुत्राचं नाव राजा ठेवलं. हा समर्थांचा कृपा प्रसाद. असे कितीतरी जणांना त्यांनी संतती दिलेली आहे. खंडू पाटलाला आपण अनेकदा बघितलं, अनेकांना त्यांनी संतती दिलेली आहे. मागतोस ना मग घे, असं म्हणलं ना की या संततीचा योग माझ्या जीवनात आहे की नाही मला माहीत नाही. असेल, तुमची इच्छा असेल तर द्या. बऱ्याच वेळेला तुम्ही बघा, मुद्दाम दर शुक्रवारी वगैरे एक गॅझेट गोवा दरबार हे केलं जातं, प्रकाशित केलं जातं. त्या गॅझेटमध्ये एक घटस्फोटाच्या नोटिसा असतात. हे आम्ही जाहीर घटस्फोट दिलेला आहे, इतक्यावर 6 महिन्याच्या सेपरेशननंतर त्यांना घटस्फोट दिला जातो. किती असतात छोट्याशा गोव्यात, सो कॉल्ड किती आपली घट्ट विणीचं कुटुंब होतं आणि आता अनस्टेबल झालेलं आहे कुटुंब. आणि दुसऱ्या बातम्या असतात की या मुलाला मी डिसओन करत आहे, यांनी केलेल्या, कारण तो आता 18 वर्षाचा झालेला आहे, वयात आलेला आहे, लीगल नोटीस देतो, यांनी केलेल्या व्यवहाराशी आमचा संबंध नाही. आय डिसओन धिस चाइल्ड पब्लिकली. 18 वय झाले, 18 वर्षापूर्वी देवा काही कर रे पण मुलगा दे रे, काही कर रे पण मूल दे रे. हे नवस करून पोर मागायचं आणि पुढे त्या पोरांनी जर गुण दाखवले, त्याच्यापेक्षा तुम्हाला योग्य असेल, माझ्या हिताचं असेल त्याप्रमाणे करा. विचार करूया आपण. ह्याच्यासाठी हे पुढची मी फक्त वाचून दाखवणार आहे, ओव्या नाही वाचणार. रामचंद्र पाटलाची कन्या चंद्रभागा, तिचं काय झालेलं, अवघड प्रसूती होती. प्रसूतीनंतर ती बरी झाली, पण तिला नवज्वर झाला. मग अशी सांगितलं टायफॉईड. ती जगते का मरते असा ज्यावेळेला प्रसंग आला त्यावेळेला गजाननाची प्रार्थना केली आणि ती एवढी बरी झाली की स्वतः चालत मठात दर्शनाला आली. तिथे सांगे आता वैद्य गजानन. तिथे एक छोटंसं वाक्य आहे, लक्षात ठेवा. त्यांनी काय सांगितलेलं माहिती आहे ना, की तुम्ही अंगारा किंवा तीर्थ लावा मल्टिप्लाइड बाय युअर कन्व्हिक्शन, म्हणजे निष्ठा.
किंवा श्रद्धा मल्टिप्लाय करा आणि त्यातून जे कंपाऊंड आपण म्हणतो ना प्रॉडक्ट तयार होते, ती प्रॉडक्ट ती पॉझिटिव्ह असते. निष्ठा नाही आहे, काही नाही, बघूया तोही प्रयत्न करून. महाराज किती करता तो. सगळ्यात सोमवारी जर तुम्ही श्रावणी शंकराच्या मंदिरात गेलात ना, शंभो एवढं जोरात म्हणतात, एवढा भो भो चालू असतो, कारण एवढे येत असतात. एवढ्या जोरात कशाला म्हणायला पाहिजे शंभो, कारण शंभो दूर आहे. आज जर शंभो असला तर म्हणायचीही गरज नाही. मनातल्या मनात मी शंभो म्हणलं, माझा देव आत आहे. जितका दूर आहे तितके तुम्ही भोकार, म्हणजे भुंकतं कुत्रं ते बरं, हे भुंकतात ते फार भयंकर आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं इथे तसंच आहे की निष्ठा आणि तुम्ही मागितलं इथे मल्टिप्लिकेशन जर झालं तर ती प्रॉडक्ट असते, ती हिताची असते. निष्ठा नाही आहे आणि हे मागा ते मागा, हे दे ते दे, याला काही अर्थ नाही. मिळतं पण ते अहिताचं असतं, त्यातून त्रासच निर्माण होतो, पश्चात्ताप होतो. त्याच्या पुढे म्हणून रामचंद्राची पत्नी ती जानकाबाई, तिला वातविकार आहे, पोटदुखी झालेली आहे. वात म्हणजे वायू, गॅसेस होतात निरनिळ्या ठिकाणी, आणि ते झालं. विविध उपचार केले पण सुधारणा नाही, आणि ती खंगायला लागलेली आहे, म्हणजे मरायला लागलेली आहे. अशा वेळेला काय, वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन, देवर्षी म्हणू नका, देवर्षी म्हणले की नाराज झाले. देवऋषी आता गजानन. देवऋषी म्हणजे अंगारा धूप वगैरे करतात ना, ते यांनी मोराच्या ते झाडूनी मारतात, हे करतात, वाटेल ते करतात. हा देवऋषी आहे. देवऋषी म्हणजे मांत्रिक, तांत्रिक, तोही आता गजानन. वैद्य गजानन, डॉक्टर गजानन, जाणता आता गजानन. याचं काय होणार आहे ते ज्ञान आता फक्त गजानन महाराज. ही श्रद्धा झाली, हे तिथे वाक्य आहेत. आता वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन, देवऋषी आता गजानन. तो जे वाटेल ते करो, आणि तो वाटेल ते करू शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे तो वाटेल ते, त्याची इच्छा असेल, आणि वाटेल ते म्हणजे एनिथिंग इज पॉसिबल. अशक्य काही नाही आहे सद्गुरूंना, हे लक्षात ठेवा. म्हणून तू उद्यापासून, यांनी एकदम सांगितलं. काय सांगितलं की तू उद्यापासून असं कर. आता वैद्य वगैरे सगळे थांबूया, औषध थांबूया. हा रामचंद्र सांगतो त्याला. रामचंद्र काय म्हणतो, तू उद्यापासून प्रातःकाळी स्नान करून मठामाजी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीशी. आता हे वाचल्यानंतर एक अत्यंत चांगला व्यापारी लोंढ्याचा हे उदाहरण सांगतो, आणि आत्मविश्वासच गेला. तो मी स्वतःच्या सावलीला घाबरायला लागला, घरातून बाहेर पडेना, दुकान उघडेना, इतका तो हे झाला. म्हणजे एक प्रकारे त्याला सावलीची भीती वाटायला लागली. काय करायचं त्यावेळेला आमचे लोंढ्याला वनते नव्हतं, लोंढ्याला कार्यक्रम व्हायचे. मी म्हटलं बाबा रे, हे गजानन महाराज सांगितले, तू कर उद्यापासून, तू समाधी झाड, समाधी स्वच्छ कर. आणि मी बाहेर तिथपर्यंत मुलांना सांगितलं, मुलगा आता इथेच आहे मडगावला, म्हणलं त्याला तू घेऊन जा वडिलांना, तिथे सोडा, फडकी वगैरे द्या, पाण्याची बाटली द्या, आणि हे सगळं स्वच्छ करून घ्या. नंतर एक दिवस मला इथे येऊन सांगतो, सर हा घ्या प्रसाद, मी पायी चारोधाम यात्रा करून आलो. कसला आत्मविश्वास आला. त्याला 2 पावलं टाकायची शक्ती नव्हती, घराच्या बाहेर जाण्याचा आत्मविश्वास नव्हता. स्वतःचं चांगलं चाललेलं मिठाईचं दुकान बंद केलं होतं. इतका हा टोटली निगेटिव्ह. ही तुम्ही सेवा करा, पण ती सेवा करताना स्वतःला सांग की मला पॉझिटिव्हिटी मला आली पाहिजे. हे त्यावेळेला गोंदवलेकर महाराज होते तिथे. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. निष्ठा म्हणजे काय, एक अत्यंत सुंदर मुलगी पण अत्यंत गरीब, आणि लग्नाची झालेली आहे. कोण लग्न देणार, यांच्याकडे खरंच पैसे नाही. त्यावेळेला सहज म्हणलं, तो असं कर ना, प्रदक्षिणा मार्ग, तुम्ही लोंढ्याला गेलात तर त्या प्रदक्षिणा मार्गावर बसून तुला जर काही अक्षता निवडायच्या तिथे निवड, कापसाच्या वाती किंवा वस्त्र करायच्या तिथे कर, फुलांची हार करायचे तिथे कर. तिथे बसून करायला लागले ते. मुंबईचा एक अत्यंत देखणा आणि अत्यंत सुखवस्तू चांगल्या स्वभावाचं कुटुंब असलेला आला. त्याला ती मुलगी दिसली. भटजीनं विचारलं, ही कोणाची. ती ते मागेच राहतात वगैरे. सुंदर लग्न झालं ना. हाय प्रिस्क्रिप्शन नाही, लक्षात ठेवा. मी फक्त ग्रंथात वाचलेलं अप्लाय करत होतो. माझ्यात कोणतीच शक्ती नाही आहे, कोणती, पण वाचलेलं अप्लाय केलं पाहिजे. पण हे काय करशील ते निष्ठेनं करा. इथून मला पुढची दिशा लागणार आहे, इथून माझ्या जीवनाला नक्की चांगलं वळण लागणार आहे. आत कुठेतरी कन्व्हिक्शन म्हणजे निष्ठा. आय एम कन्व्हिन्स्ड. ही कन्व्हिक्शन, फेथ अँड बिलीफ. बिलीफ हा व्यवहारातला आहे. सगळे व्यवहार बिलीफ. आपण 2 महिन्यांनी हे करतो ना, आरक्षण करतो. अनेक जण म्हणला त्यावेळेला तू जिवंत असशील कशावरून, मेल्या आत्ताच.
मरतो का आपण म्हणणार ना का अरे 2 महिने मी रिझर्वेशन केलेलं आहे, माझा विश्वास आहे त्यावेळेला मी असेल. ही तू फिलॉसॉफी काय सांगतो, कोण केव्हा मरेल अकस्मात ते सर्व सांडून गेले, हे कशाला सांगतोस? आता रिझर्वेशन हा व्यवहाराचा भाग आहे. तू पैसे मागायला आलेला आहेस, 15 दिवसांनी देशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे, दिले नाहीस तरी चालतील, 100 रुपये तर पाहिजे, दिले, हा विश्वास आहे. उधारी विश्वासावर चालते. दुकानदार म्हणतो काही नाही, पुढच्या आठवड्यात द्या, पुढच्या महिन्यात द्या. क्रेडिट आपण म्हणतो ना, विश्वासावर चालतं. विश्वासावर प्रपंच चालतो. पण प्रपंचातला विश्वास हा अत्यंत उथळ आहे, शॅलो, फक्त लेंथ अँड ब्रेडथ आहे त्याला. श्रद्धा त्याच्या पुढची आहे. श्रद्धासुद्धा डळमळीत होते. काय एवढं सगळं केलं? मी तुम्हाला सांगितलं, माझ्या अशी कितीतरी उदाहरणं आहेत की सगळी महाराजांची पुस्तकं, महाराजांचं सगळं आणून दिलं. म्हटलं बरं झालं इथेच आणून दिलंस, वांतेला वगैरे नाही. आता सगळे लोक वांतेला, महाराजांनी मनासारखं काम केलं नाही. महाराजांचं फोटो चरित्राचं पुस्तक आलं, वांतेला डंप केलं. म्हटलं माझ्या घरी आणलंच, बरं केलं. हा एक कप्पा आहे, त्या कप्प्यात मी हे सगळं ठेवलेलं आहे. ज्या दिवशी तुला वाटेल की परत न्यायला पाहिजे, तू घेऊन जा. विचार करा तुम्ही, ही श्रद्धा आहे. श्रद्धा डळमळीत होते. माझ्या मनासारखं महाराज करतात ना, तोपर्यंत महाराज इज ग्रेट. महाराज 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 मनाविरुद्ध केलं की काही अर्थ नाही, हे दगड आहे तो, त्याला लगेच ही श्रद्धा आहे. श्रद्धा डळमळीत होते. विश्वासा डळमळीत होणारच असतो. ते त्याला कशाला पैसे दिलेस, तो मेला तरी परत करणार नाही. अरे 100 रुपये दिले, मी नदीत टाकले म्हणून समज, हा विश्वास आहे हो. परंतु श्रद्धासुद्धा डळमळीत होते. निष्ठा डळमळीत होत नाही. कन्व्हिक्शन म्हणतात त्याला, निष्ठा. तुकारामाची सगळं बरे झाले देवा, दुष्काळ पडला, आपण म्हणतो ना, बरे झाले देवा, दिवाळं निघालं, बरं झालं देवा, 2 मुलं मेली, बरं झालं देवा, बायको मेली, बरं झालं देवा, आईवडील मेले, बरं झालं देवा, एक भाऊ घर सोडून गेला, बरं झालं देवा. आता लोक मला चुकवतात कारण मी देणं मागेन किंवा त्यांना म्हणेन 5 रुपये द्या रे. सगळेजण चुकवतात, बरे झाले देवा. आता एकांतच आहे. आता विठो तुझं माझं राज्य, मी नाम घेऊन थकतो, विठ्ठल विठ्ठल, का तू नाम ऐकून थकतोस, आपण पैजच लावूया. हे केवढं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. ह्याच्या इतकं मला बरे झाले देवा, बरे झाले देवा, बरे झाले देवा, ही निष्ठा आहे. मुलगा झाला, बरे झाले देवा, मुलगा गेला, बरे झाले देवा. हे आपण म्हणलं तर लोक म्हणतील डोक्यावर परिणाम झाले. मुलगा गेला आणि हा बरे झाले देवा म्हणतो, बरं झालं. पण तुकाराम म्हणू शकतो, आपण म्हणतो देवा तुझी इच्छा, मुलगा झाला, तुझी इच्छा, मुलगा गेला, तुझी इच्छा, दाय विल बी डन. ही जी इच्छा आहे ते आपल्याला सोयीस्कर अकाउंट आहे. आणि एकच अकाउंट उघडा, ही कृपा देवा, ही तुझी सत्ता, ही तुझी दया, ही तुझी इच्छा, असे अकाउंट्स करू नका. त्याखाली लिहायला काय, मुलगा झाला ही कृपा आहे आणि मुलगा गेला ती अवकृपा. हा दुसरा अकाउंट उघडणार. इच्छा एकच अकाउंट. मनासारखं झालं तुझी इच्छा, मनाविरुद्ध झालं तुझी इच्छा. अरे इथपर्यंत पोचलो पण चुकलं, मेडल मिळालं नाही, तुझी इच्छा. विचार करा तुम्ही. म्हणून मला सांगायचं आहे काय की जरा काही झालं की आपण निराश होतो, जरा काही झालं की देवावरचा आपला विश्वास उडतो, जरा काही झालं की आपण साधन करत असतो, इतकी वर्ष केलं पण काहीच झालं नाही, आता बंद केलं मी ते, उपवास करत होतो, आता मी उपवासाच्या दिवशी कांदा खातो. एकाने मला विचारलं की आषाढी एका चांगला वरच्या कास्टमधला मला विचारतो, आषाढी एकादशीच्या दिवशी मी जर गाईचं मांस खाल्लं तर काय? म्हणलं मला कशाला विचारतो, बैलाला विचारा, गाईचं मांस तोच विचारेल, शिंगावर घ्यायचा का काय, खा तुम्ही. हे मी कोण तुम्हाला सांगणारा, हे तुम्ही विचारताय, हेच गाईचं मांस खाल्ल्यासारखं आहे. काय गोमांस वगैरे खाता आणि तुम्ही याच्यात हे म्हणता मोठा आम्ही पराक्रम करणार, आषाढी एकादशीच्या दिवशी लोक कांदासुद्धा खात नाहीत त्या दिवशी. म्हटलं खाणार नाही हे मला माहीत होतं, पण मुद्दा काय आहे, हे कशाला असा विचार करायचा? कारण का पांडुरंगाने माझं काहीच केलं नाही. मी 3 वर्ष वारीला चालत गेलो, माझ्या मनासारखी केसचा निकाल लागलाच नाही, केस कोर्टात विरुद्ध गेली, काय उपयोग आहे? आता मी चातुर्मासात खाणार का? कोणी सांगितलं खाऊ नको? हे फार देहाच्या अंगानं जातं, हे स्वच्या अंगानं जातं. लक्षात, इट इज बॉडी ओरिएंटेड, इट इज इगो ओरिएंटेड. ह्याला उपासना म्हणतच नाही. शेवटी बघा की उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान, आणि त्यानं असं केल्यावर जानकीबाईची प्रकृती एवढी झाली की स्वतः चालत ती दर्शनाला आली. आता हा शेवटचा भाग मात्र अगदी निराळा आहे. श्री गजानन महाराजांचे उत्तराधिकारी समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले, त्यांचे चमत्कार काही थोडे झाले. ती गादीच तशी होती हो. विक्रमादित्याचं सिंहासन म्हणतात त्याला. एक चाणक्याने चंद्रगुप्त निवडला, तो असा निवडला
अरे विक्रमादित्य हा न्यायी राजा होता, शेवटी त्याचं सिंहासन गाडलं गेलं होतं आणि तिथे अशी टेकडी झालेली होती, त्याच्यावर हा चंद्रगुप्त बसलाय. तो काय हे गुराखी लक्षात ठेवा, सगळेजण आलेले आहेत. यांनी मला असं केलं, काय शिक्षा द्यायची, यावेळेला मी तुला फक्त हे देतो, रागवतो, पुढच्या वेळेला पुन्हा करू नको. हा चाणक्य बघत होता. तो म्हणता हा गुराखी हा किती योग्य न्याय देतोय, किती योग्य न्याय देतोय, हा मुलगा मला पाहिजे. आणि म्हणून त्याला चंद्रगुप्त करतो. तो धनानंद जो मगधाच्या सिंहासनावर असतो त्याला ओढतो खाली. मगधाच्या म्हणजे हल्ली आपण ज्याला म्हणतो पाटलीपुत्र किंवा पाटणा, रस्त्यावरून फरफटत नाही तो, लोकांना सांगतो थुंका याच्या अंगावर, इतका अपमान केला आहे ना, मी शेंडीची गाठ सोडली होती याच्यासाठी. आणि सांगितलं होतं ज्यावेळेला मी राजा तयार करेन, इतिहासातला पहिला किंग मेकर आहे आणि तुझ्या सिंहासनावर बसवेन, तुला सिंहासनावरून खाली खेचून रस्त्यावरून फरफटत नाही, त्यावेळेला मी गाठ बांधेन. हा तेजस्वी आहे, लक्षात ठेवा. हा खरा ब्राह्मण आहे. जात कशाला विचारतो, हा खरा. त्यांनी चॅलेंज केलेलं आहे की मला तू जीव घेशील ना जास्तीत जास्त, तो कधीतरी जाणारच आहे, मला तू काय घेणार आहे. आय हॅव नथिंग टू लूज, आय हॅव नो वेस्टेड इंटरेस्ट, काही नाही आहे माझं, पण मी तुला. त्याप्रमाणे त्यांनी केलं. तो विक्रमादित्याचं सिंहासन होतं. तसं बाळाभाऊ त्या सिंहासनावर बसल्यानंतर, त्या सिंहासनामुळे म्हणजे गादी आपण म्हणतो, त्या स्थानामुळे बाळाभाऊंच्याच जी शक्ती आली. परत त्यांनी उपासना केली होती, सेवा केली होती आणि शरण गेले होते गजानन महाराजांना, त्यामुळे थोडे फार चमत्कार झाले. हे माळी नारायणा तू शेगावस करी गमना, रक्षणा भाविक जनना ऐसे मला वाटते. काल सांगितलं नांदुरे नावाचं गाव, तिथे हा नारायण नावाचा माळी त्याच्या स्वप्नात गेले गजानन महाराज, कारण त्यांना माहीत आहे बाळाभाऊचे थोडे दिवस उरलेले आहेत, तू जा आणि तिथे सगळी व्यवस्था बघ. म्हणून ऐसे स्वप्नी सांगून गेले निघून गजानन. काही दिवस यांनीही त्या नारायण महाराजांनी अधिकार चालविला ये ठाई म्हणजे शेगावी. त्यांची समाधी झाली पाहिजे चैत्र शुद्ध षष्टीला. तेही गेले 1936. त्याच्या पुढे लक्षात ठेव काही दिवस. पूर्व सुकृता वाचून, हे आपल्यासाठी पूर्व सुकृत. आज आपण इथे जमलेलो आहोत, आपण काहीतरी केलं आहे म्हणून. तुम्हाला खरंच सांगतो, नाही नाम तोंडातून येणार. तुम्हाला किती उदाहरणं देऊ, पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, नाही तर जीभ कापून टाकेन, घे बरं श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. अहो तुमच्या समोर घेईल आणि गेल्यानंतर रावणाचं घेईन पण रामाचं नाम घेणार नाही. तुम्ही ठरवून पैसे देऊन, सत्ता दाखवून, भय दाखवून किंवा लालूच नोकरी देतो, राम नाम घे, नाही घेत. तेवढ्यापुरतं घेतील, नाटक करतील, प्रत्यक्ष घेता येणार नाही. पूर्व सुकृत म्हणजे आधी केलेलं पुण्य, आधी केलेलं जे पुण्य आहे त्याच्याशिवाय तुम्हाला होणार नाही. श्री गजानन लीलेचा पार कधी न लागण्याचा. गजाननाची लीलाच अशी आहे, किती सांगू. त्यामुळे ग्रंथ वाढेल. शेवटच्या अध्यायात तर ते पुन्हा पुन्हा सांगितले. मी तुम्हाला 4 यज्ञ सांगतो, किती यज्ञ झाले. तुम्हाला मी 4 महत्त्वाचे दानशूर सांगतो की ज्यांनी समाधीचा बांधकाम केलं, त्या मंडपाचं सगळं सांगायला केवढे ग्रंथ वाढेल. इथे तेच सांगितलेलं आहे की गजानन लीलेचा पार कधी न लागावयाचा, अंबरीचा म्हणजे आकाशातल्या चांदण्यांचा हिशेब कधी कोणा लागे, मोजता येणार आहेत. तशा गजानन महाराजांच्या लीला. आज आपणही गजानन महाराजांची लीलाच आहे की आपण गेले 21 महिने इथे येतो आहे. या 21 महिन्यात जगात, गोव्यात, आपण राहतो त्या गावात, आपण राहतो त्या परिसरात किंवा ती कॉलनीचा कॉम्प्लेक्स आहे तिथे, घोगळ हाऊसिंग कॉलनी, किती घटना घडल्या. तो अनपेक्षित घटना घडल्या, अपघात झालेले. आपण बसमधून जातो, आपण निरनिराळ्या वाहनातून जातो, आपलं काही कर्तृत्व आहे, अपघात झाला नाही त्याचं. 21 महिने त्यांनी रक्षण केलेलं आहे आपलं. हे का आपलं कर्तृत्व आहे का. शरण जाण्यासाठी हा विचार उपयोगी पडतो. म्हणून तुम्ही काय करा सांगितले, त्याने जे जे वदविले ते ते मी कथिले, तो करताय तो करविताय, तो मला भरविताय तो भरताय. भरता म्हणजे तो अन्न माझ भरतो घरात आणि तोच मला भरवतो. तो वाचिता तो वाचविता, म्हणजे तो माझ्याकडून वाचन करून, तो लिहिता तो लिहिविता. हे पाहिजेच हो, लक्षात ठेवा. सुरुवातीला पाहिजे, मध्ये पाहिजे, शेवटी पाहिजे. सुरुवातीला नाव घाला श्री गजानन महाराज, नाव घातलं नाही तरी अशा काहीतरी रेघा द्या 3 श्री गजानन महाराज. महाराजांच्या पायाशी ठेवा, त्या कागदावर लिहा. लिहिताना गजानन महाराजांचे स्मरण ठेवा. लिहून झाल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवलं जातं आणि मग यू सेंड दॅट आर्टिकल. यश मिळालंच पाहिजे. आधी गजानन, मध्ये गजानन, शेवटी गजानन. तू करशील ते मदर्थ माझ्यासाठी,
नंतर मतपर माझ्याकडे लक्ष देऊन आणि मदर्पण कृष्णार्पणमस्तु, आपण म्हणूया श्री गजाननार्पणमस्तु. शेवटची ओवी वाचूया. तैसेची येथे झाले मी लेखणीचे कामं केले. लेखणी म्हणेल का? आता माईक म्हणेल का मी काही छान प्रवचन केलं? तुम्ही म्हणाल माईक काय म्हणणार आहे, पण मी म्हणू शकेन ना. मी म्हणलं मी काय छान प्रवचन केलं, मूर्ख आहे मी. एरवी हे सगळं सांगायचं. प्रवचन 21 महिने गजानन महाराजांनी करून घेतली. विचार करा तुम्ही. एका ग्रंथावर आपण गीतेवर बोललो होतो. परवा मला कुणीतरी सर हा ग्रंथ संपल्यानंतर काय म्हटलं, ते ठरवतील. आपण काय विषय ठरवणार आहोत? कुणाच्या तरी मनात प्रेरणा देतील आणि घडेल, नाही तर थांबेल. आपल्याला काय, त्यांची इच्छा. म्हणून त्यांनी जे जे वदविले ते मी कथित केले. ते लेखणीने काम केले. लिहिते स्वामी भले. श्री गजानन महाराज, श्री गजानन महाराज, श्री गजानन महाराज. पुढे शेवटी कळसाध्याय पुढे असे हे सांगितलेलं आहे की हा गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसाप्रत. कळसाध्याय पुढे असे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. 21व्या अध्यायातली पहिली ओवी. जय जय अनंत वेळ सांगितलेलं आहे की अनंत वेशा, निरनिळ्या वेशाने. जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा, तुझं नमो तुझं नमो तुझं नमो, हे सांगितलेलं आहे. इथे कुठल्याही देवाचं नाव घेतलेलं नाही आहे. इथे पहिल्यांदा म्हणलेलं आहे अनंत वेशा. प्रत्येकाच्या वेशात तूच आहेस, प्रत्येकाच्या रूपात तू आहेस. अविनाशा, तू कधीही विनाश पावणार नाही आहेस. जय जयाजी परेशा, सगळ्यांच्या पलीकडे तू आहेस. आणि ब्रह्मांडाचा अधीश तू आहेस. तुला वंदन करतो. एरवी पांडुरंग आहे, कधी राम आहे, कधी कृष्ण आहे, कधी गणेश आहे, कधी विठ्ठल आहे. इथे वंदन केलेलं आहे. त्या ठिकाणी ताठ बसूया. शांत. श्वास संथ करूया. श्वासाकडे लक्ष देऊया. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, रिलॅक्स. या क्षणी कोणतीही चिंता नाही, कोणतीही भीती नाही आणि मनात कोणताही ताण नाही. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर सोडूया. आतल्या आणि बाहेरच्या गजानन महाराजांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज गजानन महाराज.